येस प्रभू. Okay. आय मेक. हरे कृष्णा. आजच्या आपल्या प्रश्न उत्तराच्या सेशन मध्ये सगळ्यांचं अगदी हार्दिक स्वागत आहे. आपले प्रश्न तुम्ही तयार ठेवले असतील नसतील, पण प्रश्न विचारा. आपले गीतेवरचा आपला बराच अभ्यास झालेला आहे आजपर्यंत क्लासमध्ये, SVS मध्ये. तर तुमचे काही प्रश्न असतील जरूर विचारा. आणि सर्वात महत्वाचं, आपले कॅमेरे सगळ्यांनी सुरू ठेवा, ऑन ठेवा. भिंतीशी बोलणं कसं अवघड असतं, तसंच कॅमेरा बंद असताना बोलणं अवघड आहे. हरे कृष्णा. Yeah, this is just for reciprocation, nothing else. की असं कोणी समोर दिसले तर वाटतं की कोणतरी ऐकतंय, नाहीतर म्हणून अजून काही. येस. ओके, सो विल बिगिन. आणि बिफोर बिगिनिंग आय हॅव अ रिक्वेस्ट की जर ना गीते संबंधित काही प्रश्न असतील तर आपण त्यांना प्राधान्य देऊया, कारण आपला गीता क्लास आहे. आणि नक्कीच जर गीतेचे प्रश्न संपल्यानंतर कोणाला काही प्रश्न असतील की प्रोजे असं का तसं का, तर त्याच्यावर पण नक्की चर्चा करूया. पण प्राधान्यक्रम आपण असा ठेवूया की आधी आपण गीतेचे प्रश्न ठेवूया. So over to you. I'll first offer my prayers and then all of you can raise your hands electronically. And then Abha Mataji can, tell okay, this person can ask and all. So one by one we'll ask. Om Ajnanatimirandhasya Jnananjana Shalakaya Chakshurunmilitam Yena Tasmai Shri Gurave Namaha. Namo Vishnu Padaya Krishna Prishnaya Bhutale Srimate Bhaktivedanta Swami Niti Namine. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. येस. येस. हरे कृष्ण. प्रश्न सुरू. चला मी प्रश्न सुरू करते पहिला. प्रभूजी, लेट मी स्टार्ट. ओके. सो वैदिक ग्रंथ बरेच आहेत, 4 वेदास, पुराणास, उपनिषद. वाय भगवत गीता? व्हॉट इज सो आय मीन भगवत गीता खूप पॉप्युलर आहे, पण वाय इज इट सो पॉप्युलर अँड वाय भगवत गीता? त्याला भगवद्गीतेला काय एवढा महत्व? हा माझा थँक्यू. Yeah. येस, सो थँक्यू. शास्त्रांमध्ये 3 भाग आहेत वैदिक शास्त्रांमध्ये. एक आहे श्रुती, एक आहे स्मृती आणि एक आहे न्यायशास्त्र. सो न्याय इज नॉट जस्टिस, न्याय इज लॉजिक. सो मग कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर त्याला एक पद्धत असते की या लॉजिकली असंच आहे, त्याला म्हणतात न्यायशास्त्र. श्रुती म्हणजे जे श्रवण केले जाते, जसं वेद, संहिता, उपनिषद, हे सगळे श्रुतीमध्ये येतात. आणि स्मृती म्हणजे जुन्या गोष्टी ज्या आठवणीत आहेत, तर त्याच्यामध्ये 2 आहेत भाग, पुराण आणि इतिहास. सो श्रुती म्हणजे सर्व वेद, स्मृती म्हणजे सत्य घटना ज्या पूर्वी घडल्या आहेत, त्याच्यामध्ये पुराण आणि इतिहास आहे. पुराण म्हणजे हजारो लाखो वर्ष आधी घडलेल्या गोष्टी, आणि इतिहास म्हणजे जेव्हा ती गोष्ट घडत होती तेव्हा ती कोणीतरी लिहून काढली, डोळ्यांना दिसते आणि ती लिहून काढली. आणि तिसरं आहे न्याय. तर दुसरे जो भाग होता स्मृतीचा, त्याच्यामध्ये इतिहास आणि पुराण जे म्हटलं, तर पुराणामध्ये मग पद्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, स्कंद पुराण, हे सगळे पुराण येतात. आणि इतिहासामध्ये 2 शास्त्र येतात, रामायण आणि महाभारत. सो रामायण जेव्हा रामचंद्र होते जवळजवळ त्या काळी लिहिलंय. महाभारत पण जेव्हा ते महाभारत घडत होतं तेव्हा लिहिलंय. सो दॅट्स वाय इट इज कंटेम्पररी रायटिंग. सो दॅट्स वाय इट कम्स इन इतिहास. सो अशा प्रकारे हे 3 सेक्शन्स आहेत. तर याच्यामध्ये ना मॅक्झिमम इम्पॉर्टन्स जो दिला जातो तो दिला जातो श्रुतीला. आणि म्हणून कधी कधी कार्यक्रमामध्ये पण लोक विचारतात की तुमच्याकडे मूळ वेद आहेत का, ओरिजिनल वेद आहेत का? आणि स्मृती जे आहे, स्मृतीला
हे शंकराचार्याचे जे फॉलोअर्स आहेत, बेसिकली हिंदुइझम मेनी टाइम्स इज शंकराचार्यज टीचिंग्स. सो त्यांनी स्मृतीला एक स्टेप मदरली ट्रीटमेंट दिली आहे. स्टेप मदरली ट्रीटमेंट म्हणजे सावत्र आई. जस्ट बाकीच्यांना मी म्यूट करतो. सो सावत्र आईची ट्रीटमेंट म्हणजे काय, की त्याला एवढं जास्ती महत्व नाही दिलंय. कारण ते म्हणतात की या गोष्टींमधून काय शिकायचं, मेन आहे वेद, मेन आहेत जे परमेश्वराकडून डायरेक्टली आलंय ते. आता युअर क्वेश्चन इज वाय गीता इज इम्पॉर्टंट. सो गीता, it actually comes in Smruti because it comes in one of the Itihasas, which is Mahabharata. So technically, it is just a story. Bhishma is talking to somebody and Yudhishthir is asking a question to this person and that person. आणि त्या सगळ्या संवादामध्ये जे मूळ व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडून सर्व वेद निर्माण झाले, ते व्यक्ती त्या इतिहासात आहेत. दॅट इज द होल पॉइंट. सो मूळ नारायण आहेत आणि नारायणच्या श्वासोश्वासातून वेद निर्माण झालेत. इट्स बेसिकली वेद नारायण साक्षात. And that's why Vedas are very important. But the most interesting thing about Gita is the same Narayan ज्यांच्यापासून सर्व वेद निर्माण झालेत, ते स्वतः त्या इतिहासामध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांना जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतायत की माझे कर्तव्य काय आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये मी कसं वागायला पाहिजे, तर हाऊ फॉर्च्युनेट अर्जुन इज that the source of all creation and the source of all knowledge is standing right next to him, and he can ask that same person a very contextual question. So it's a very contextual question. म्हणजे तो ना त्या परिस्थितीला अनुसरून प्रश्न आहे. तो पूर्ण आता सृष्टी झाली आणि सृष्टी झाल्यानंतर पहिले व्यक्ती आहेत ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव जर नारायणाला प्रश्न विचारतायत की मनुष्याने कसं जगायला पाहिजे, तुम्ही सांगा आता. मग मी मनुष्य जी योनी आहे, मनुष्य शरीर आहे, त्याची मी निर्माण करीन आणि त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणाल त्यानुसार मनुष्य जगतील. दॅट वॉज अ व्हेरी जनरल क्वेश्चन. बट वेन अर्जुन इज आस्किंग अ व्हेरी कॉन्टेक्च्युअल क्वेश्चन की हे युद्ध मी करू की नाही. सो व्हॉट अ बिग फॉर्च्यून अर्जुन हॅज, की अर्जुनाकडे मूळ ज्ञान देणारे, सर्व ज्ञानाचे स्रोत असणारे व्यक्ती, त्यांच्याकडे त्यांच्या परिस्थितीमध्ये काय योग्य आणि काय अयोग्य आहे या प्रश्नाचं उत्तर द्यायला उपस्थित आहे. आणि म्हणून अर्जुनाने जरी कॉन्टेक्स्च्युअल प्रश्न विचारलाय, इफ यू रीड द गीता, गीतेमध्ये काहीच असे श्लोक आहे ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण लढण्यावर एम्फसाइज करतात. मे बी 4 or 5 where he says get up and fight, get up and fight. Otherwise, if you see the whole Gita, it is still universal Gita. जरी गीता अर्जुनाला युद्धाच्या काळामध्ये सांगितली आहे, तरी पण गीतेतले श्लोक आपण क्षत्रिय पण नाहीये, आपण त्या परिस्थितीतही नाहीये, आपले भावंड आपल्याला मारायला इथे समोर उभे पण नाहीये, तरी पण वी आर रीडिंग द गीता, वी आर स्टडिंग द गीता, वी आर बेनिफिटिंग फ्रॉम द गीता. सो ऑल्दो अर्जुनाने एकदम स्पेसिफिक कॉन्टेक्स्च्युअल प्रश्न विचारला, बट श्रीकृष्ण स्टील व्हेरी इंटेलिजंटली gave him contextual answers also, but he also gave him universal application based answers also. तर युनिव्हर्सल उत्तर देता कधी कधी ज्या व्यक्तीने ज्या परिस्थितीसाठी तो प्रश्न विचारलाय तो भुकेलाच राहतो. तो कधी कधी म्हणतो, अरे मला माझ्या परिस्थितीसाठी उत्तरच नाही मिळालं, मला फक्त एक जनरलाइज उत्तर मिळालं. आणि कधी कधी कोणी जेव्हा जनरलाइज उत्तर देतात किंवा स्पेसिफिक उत्तर देतात, तेव्हा ते स्पेसिफिक उत्तर फक्त त्या व्यक्तीला लागू होतं आणि बाकी सगळे लोक भुकेले राहतात. पण श्रीकृष्णाने असं उत्तर दिलं, अर्जुनाला त्याच्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे हे पण मिळालं, आणि तुम्हा आम्हाला जे आपण क्षत्रिय नाही आहोत आणि आपण त्या परिस्थितीमध्ये, आपल्याला पण आपल्या जीवनाचे लढे लढण्यासाठी काय उत्तर, काय फ्रेम ऑफ माइंड ठेवायला पाहिजे ते पण लक्षात आलं. सो दॅट इज द स्पेशल क्वालिटी ऑफ गीता. सो वाय इज गीता स्पेशल? बिकॉज मूळ वेद ज्यांच्या मुखातून, ज्यांच्या श्वासोश्वासातून निर्माण झाले, ते स्वतः नारायण इथे उपस्थित आहेत. आणि त्यांनी वेद जेव्हा बोलले ब्रह्मदेवांना, जेव्हा ज्ञान दिलं ब्रह्मदेवांना, तेव्हा त्यांच्याकडे वेळेचं बंधन नव्हतं. सो ही कुड स्पीक एट लेंथ, ही कुड स्पीक इन डिटेल. दिस बिकॉज इट इज इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ए वॉर. एक युद्ध होणार आहे आणि हे विश्वयुद्ध आहे. सो या विश्वयुद्धामध्ये एका क्षणाला महत्व आहे. आणि आपण पहिल्या अध्यायामध्ये वाचतो की इथे भीष्मदेवांनी शंख वाजवला, आणि भीष्मदेव हे कौरवांच्या बाजूचे सेनापती होते. तर जेव्हा सेनापती शंख वाजवतात म्हणजे आता युद्ध सुरू होणार. मग भीष्मदेवांनी शंख वाजवला, मग अर्जुनाने आणि श्रीकृष्णाने शंख वाजवला, मग युधिष्ठिराने शंख वाजवला, भीमाने शंख वाजवला. हे सगळे शंखांची नावं पण दिले. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय.
ऋषिकेश श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा त्यांचा शंख वाजवला, अर्जुनाने देवदत्त नावाचा त्यांचा, भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला, युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. हे सगळे नावं दिलेत भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये. सो यू जस्ट इमॅजिन, इथे भीष्मांनी शंख वाजवला, इथे या बाजूला श्रीकृष्ण, अर्जुन, युधिष्ठिर सगळ्यांनी शंख वाजवला. आता ऍक्च्युली युद्ध सुरू होणार आहे आणि हे शंख वाजवल्यानंतर अर्जुन म्हणतो, मला ना युद्ध करायचंय, नीट करायचंय, मला जरा सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मे अच्युत, माझ्या रथाला तू मधोमध घेऊन जा. आणि ते मधोमध घेऊन गेल्यावर अर्जुन पूर्णपणे भ्रमित होतोय आणि खाली बसला आणि म्हणाला, न योत्स्य, मी युद्ध करू शकत नाही. कॅन यू इमॅजिन द स्ट्रेस अँड द टेन्शन इन द सिच्युएशन, की इथे हे सगळे लोक महिने नो महिने युद्धाची तयारी करून तिथे आहेत. हे ना आपल्या लहान मुलांचं भातुकलीचं खेळ नाही, हे मोठमोठे राजे, मोठमोठे सैन्य घेऊन, जसं मध्य प्रदेशचे राजे, माद्रीचा भाऊ शल्य, तो ते मामा आहेत पांडवांचे. So he was somewhere in South India. So he came all the way from South India to participate in the war. So I'm just giving you a context. तर अशा प्रकारे महिने महिन्याची सगळी तयारी झाली आणि हे लोक युद्ध करायला आले. शंख पण वाजलाय आणि आता युद्ध सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये बघतात, सगळ्यात बलवान, सगळ्यात एक्सपिरियन्स्ड आणि सगळ्यात विश्वासू जो तिथे वॉरियर होता, तो रथावर खाली बसला आणि त्याने त्याचा जो गांडीव धनुष होता तो हातातून सोडून दिला आणि डोक्यावर असा हात लावून बसला आणि म्हणाला, मी युद्ध नाही करू शकत. आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या कमी सीमित काळामध्ये श्रीकृष्णांवर किती मोठी जबाबदारी आहे. श्रीकृष्णांना जर श्रीकृष्णाने सांगितलं, बसतोस काय, उठ, अक्कल नाही तुला, दिस काइंड ऑफ हार्श वर्ड्स इफ यू युजेस, कृष्णा विल बी गेटिंग एन एक्युजेशन, त्यांच्यावर एक लांछन येईल की श्रीकृष्णांनी अर्जुनाला जबरदस्ती युद्ध करून घेतलं. आणि जर श्रीकृष्णाने म्हटलं, ठीक आहे, तुला युद्ध नाही करायचंय, मी तुझा मित्र आहे. मित्र म्हणजे काय, आपण आपल्या मैत्रीमध्ये जे कोणी असं त्यांना जसे आहे तसं स्वीकार करतो. तर ठीक आहे, तुला युद्ध नाही करायचं तर नको करू. तर धर्म काय होणार, पुढे त्या पृथ्वीवर राज्य कोण करणार? दुर्योधन, दुःशासन, शकुनी, अश्वत्थामा, कर्ण. म्हणजे पुढे विश्वाचं जे भविष्य आहे ते धोक्यात आहे. सो श्रीकृष्णांवर एवढी मोठी जबाबदारी आहे, सगळेजण युद्ध करायला तयार आहेत, शंख वाजलाय, मधोमध हा अर्जुन मध्येच खाली बसला आणि म्हणतो, मी युद्ध नाही करणार. आणि आता दोन गोष्टी करायच्या श्रीकृष्णांना. अर्जुनाला फोर्स नाही करू शकत की युद्ध कर, मी म्हणतो म्हणून युद्ध कर, ते चुकीचं आहे. आणि दुसरं की त्याला पूर्ण फ्रीडम नाही देऊ शकत की ठीक आहे, तुला जे करायचं ते कर, मी तुझा मित्र आहे. मित्र म्हणजे अनकंडिशनल फ्रेंडशिप, तुला जे करशील त्याच्यासाठी मी तुझ्यासोबत आहे. श्रीकृष्णांना धर्माची स्थापना पण करायची आहे, श्रीकृष्णांना मैत्री पण पुरवायची आहे, श्रीकृष्णांना तुम्हा आणि आम्हासाठी पूर्ण जगाला एक चांगली संस्कृती पण स्थापित करायची आहे, म्हणजे धर्माची स्थापना करायची आहे. So Sri Krishna is balancing all these multiple factors that are happening and balancing the factors of friendship, balancing the factor of never forcing anybody, balancing the factor of he is the protector of religion. So धर्माची स्थापना करायची आहे. And balancing the factor of setting a good standard. एक त्यांना ना चांगलं उदाहरण स्थापित करायचं होतं की जेव्हा कोणी आपल्या जीवन संबंधी प्रश्न कोणाला विचारतात, तेव्हा आपण कशा भावनेने त्याचे उत्तर द्यायला पाहिजे. तर श्रीकृष्णांनी एकाही शब्दामध्ये कुठे फोर्स नाही केलं, श्रीकृष्णांनी एकाही शब्दामध्ये कुठे जबरदस्ती नाही केली, पूर्ण गीतेमध्ये कुठेही सुदर्शन चक्र नाही काढलं आणि म्हणाला, मला जास्ती प्रश्न विचारायचे नाही, नाही तर मारून टाकेल तुला. सो ऍज अ व्हेरी आयडियल फ्रेंड, नीट समजावून सांगून सुरुवात कुठून केली, मला आधी सांग अर्जुना, तू हे शरीर आहेस की तू आत्मा आहेस. तिथून ए फॉर ऍपल पासून सुरुवात केली आणि शेवटपर्यंत घेऊन गेले त्याला. आणि ते सगळं ऐकून अर्जुन म्हणतात, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात्म सितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. की तुम्ही एवढं मला छान उत्तर दिलं, सुरुवातीपासून जे महत्वाचं आहे ते शेवटपर्यंत मला उत्तर दिलं, आता मला लक्षात आलं की माझं कर्तव्य काय आहे. आणि मग श्रीकृष्ण त्यांना म्हणतात, विमृश्यैतद अशेषेण यथेच्छसी तथा कुरु. माझ्याकडून जे काही मला सांगायचं होतं ते मी सांगितलं, आता तू याच्यावर मनन कर, विमर्श कर, विमृश्यैत, आणि मनन करून तुला जे योग्य वाटत. मग तेव्हा अर्जुन म्हणतात की नाही, मला लक्षात आलं की माझं कर्तव्य काय आणि मी नक्की युद्ध करेन आणि तुम्ही जसं सांगाल तसं युद्ध करेन. सो टू ब्रिंग अ लिव्हिंग एंटिटी, एका जीवात्म्याला मी युद्ध नाही करणार, त्या परिस्थितीपासून या परिस्थितीला आणणं की नाही, मी स्वेच्छेने
तुमची शरणागती घेतोय. तर स्वेच्छा आपण जेव्हा वापरतो तेव्हा जनरली आपण भगवंतांच्या विरुद्ध जातो. आणि जेव्हा आपण कधी कधी शरणागती घेतो तेव्हा आपण म्हणतो काय करायचं, आता पर्याय नाहीये, जबरदस्ती आहे म्हणून शरणागती घेतोय. पण श्रीकृष्णांनी स्वेच्छेने त्यांना शरणागतीच्या स्तरावर आणलं. सो इट्स लाईक अ व्हेरी हाय कॉन्शियसनेस चेंज. आपली जी चेतना असते इट ऑल्सो अंडरगोज इव्होल्युशन. जसं आपल्या शरीराचं इव्होल्युशन होतं तसं अवर कॉन्शियसनेस ऑल्सो अंडरगोज इव्होल्युशन. सो फ्रॉम अ सिच्युएशन ऑफ डिनायल, डिनायल म्हणजे आय वॉन्ट फाईट, मी माझं कर्तव्य करणार नाही, मला तुमचं ऐकायचं नाहीये. This is the lowest consciousness. From here, by speaking the Gita, Krishna brought him to a level where he's saying, मला माझी बुद्धी प्राप्त झाली आणि माझी बुद्धी मला हे सांगते की तुमचं ऐकायला पाहिजे आणि तुमच्या म्हणण्यानुसार करायला पाहिजे. तर एवढा मोठा कॉन्शियसनेस चेंज जनरली हे जे ऋषी मुनी वगैरे आहेत दे आर गोइंग फॉर कॉन्शियसनेस चेंज. हे जी तपस्या करतात लोक, दान धर्म करतात, हे दिस इज कशासाठी आहे? दान धर्म करून योग्य चेतना करण्यासाठी, की आपण जेव्हा आलो तेव्हा रिकाम्या हाताने आलो, जेव्हा जाऊ तेव्हा पण रिकामे हात असतील, मग कशाला धरून ठेवायचं? तपस्या करतो ते कशासाठी? ही जाणीव करण्यासाठी की आपण ज्या शरीरात आहोत हे शरीर अशाश्वत आहे, कधीही आजारी पडू शकतो, कधीही हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो, कधीही काही होऊ शकतं, क्षणभंगूर आहे जीवन. तर म्हणून तपस्या. तर म्हणून वेदांमध्ये जेवढे हे मार्ग दिले आहेत त्याच्या मागे हेतू काय आहे? टू ऍक्च्युली अंडरस्टँड की दिस बॉडी इज गिवन बाय गॉड अँड बिकॉज दिस इज गिवन बाय गॉड वी शुड यूज इट टू सर्व गॉड. आणि हे या कन्क्लुजनला येण्यासाठी एवढे सगळे मार्ग आहेत. आणि विचार करा, एवढे सगळे वर्षानुवर्ष मार्ग करून किंवा कधी कधी तर अनेक अनेक जन्म अशा प्रकारच्या प्रक्रिया करून जो बदल घडत नाही चेतनेमध्ये, तो बदल श्रीकृष्णांनी युद्धभूमीवर काही अवघ्या काळात अचानक त्या स्ट्रेसफुल परिस्थितीमध्ये अर्जुनाला कम्प्लीट डिनायल पासून कम्प्लीट सरेंडर पर्यंत घेऊन आले. कॅन यू इमॅजिन व्हॉट इट टेक्स? त्यांच्या बोलण्यामध्ये काय शक्ती आहे, कसं त्यांनी प्रेमाने पटवून दिलं, कसं त्यांनी त्यांच्या कॉन्टेक्स्च्युअल प्रश्नांची उत्तर दिले, कसे त्याच्यामध्ये युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स पण दिले की 21st सेंचुरी मध्ये तुम्ही आणि आम्ही पण त्या गीतेतून शिकू शकू. ऑल दिस इज हॅपनिंग ऍट द सेम टाइम. दिस इज मॅजिक. सो बिकॉज श्रीकृष्ण स्वतः बोलतायत, जरी ते स्मृतीमध्ये असलं, जरी ते इतिहासमध्ये असलं, तरी पण त्यांच्या शब्दांना एक विशेष मान्यता आहे. आणि म्हणून भगवद्गीता जरी महाभारताचा भाग असली, जरी एका स्मृतीचा भाग असली, तरी पण त्याला उपनिषदाचं स्तर आहे. म्हणून भगवद्गीतेला म्हणतात गीतोपनिषद. सो गीतोपनिषद इज अन उपनिषद, बट इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग उपनिषद. इट इज द ओनली उपनिषद दॅट कम्स इन स्मृती. इट इज द ओनली उपनिषद दॅट कम्स इन इतिहास. ऑल अदर उपनिषद्स आर इन द वेदास. आणि प्रत्येक उपनिषदामध्ये हेच असतं की एक शिष्य असतो आणि तो शिष्य त्याच्या गुरूंना प्रश्न विचारतो आणि गुरु त्याचं उत्तर देतात. पण इथे काय झालं, गुरु कोणी साधारण गुरु नव्हते, हे गुरु होते परमगुरु, आदी गुरु, सर्व गुरूंचे गुरु. म्हणून श्रीकृष्णांच्या शब्दांना एक विशेष महत्व आहे आणि त्या विशेष महत्वाचा फायदा अर्जुनाने केला आणि अर्जुनाला माध्यम असं वापरून आपल्या सर्वांपर्यंत पण ते ज्ञान त्यांनी दिले. म्हणून भगवद्गीतेला खूप जास्ती महत्व आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. Yes, thank you so much. Thank you. Yeah. कोण विचारणार आहे पुढचा प्रश्न आता? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस. आता जर भगवद्गीतेतले एक किंवा दोन सगळ्यात इम्पॉर्टंट श्लोक कुठचे आहेत असं विचारलं तर काय आन्सर असेल? Thank you for asking this question. This is also very important. So श्रीकृष्णांनी दोन श्लोक रिपीट केले. एक आहे 9.34 which he repeats in 18.65. So 9.34 is मनमना भाव मदभक्तो मदयाजी माम नमस्करो. आणि त्याचा एक स्लाइड चेंज करून 18.65 मध्ये अगेन कृष्ण uses that. And another shloka, I don't remember the numbers, but I can tell you roughly 3.30 च्या आसपास ना there is this shloka की आपलं कर्तव्य करायला पाहिजे. I just quickly tell you. परधर्मात भयावह स्वधर्मम. Just hold on. स्वधर्म.
Yeah, just hold on. मही सर्वाणी कर्माणी प्रभूजी हरे कृष्ण. No. Wait. 3.30. Okay, just hold on. I'll It's tell you later. 3.35. Prabhuji, it's 3.35. Yeah, what is he saying? श्रेयान् स्वधर्मो धर्म विगुणः विगुण परधर्म परधर्मात् स्वनुष्ठितः स्वधर्म निधनं श्रेय परधर्म भयावह. Yeah. So that 3.35 he repeats in 18th chapter. I think it is 18.43. So in 18.43 he speaks the same thing. So हा जो एक स्वधर्माबद्दल जो श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपण ज्या परिस्थितीमध्ये जन्मलो आहोत त्यामध्ये आपले काही कर्तव्य असतात. तर ते कर्तव्य आहेत ना ते आपण कधी सोडू नये. आणि जरी आपल्याला असं वाटत असेल की इतरांचे कर्तव्य खूप अट्रॅक्टिव्ह आहे, आपण दुसऱ्यांचे कर्तव्य करूया. सो इतरांचे कर्तव्य कितीही बरे वाटले, कितीही आकर्षक वाटले तरी इतरांचे कर्तव्य करायचे नाही, आपण आपले कर्तव्य करायचे. आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्ण जे म्हणतात ते म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेय. निधन इज अ व्हेरी स्ट्रॉंग वर्ड. निधन इज बेसिकली डेथ. निधन झालं म्हणजे झालं. तर श्रीकृष्ण 3.35 मध्ये म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेय. स्वतःचा धर्म करता करता स्वतःचे कर्तव्य करता करता मृत्यू जरी आला तरी ते खूप श्रेयस्कर आहे. पण परधर्मात भयावह. जेव्हा आपण दुसरे काय करतायत त्याच्या अनुसार जेव्हा करायला जातो आणि दुसऱ्यांचे कर्तव्य करायला जातो ते आपल्यासाठी चांगलं नाहीये, ते श्रेयस्कर नाहीये. सो दिस इज वन श्लोका विच ही रिपीट्स. हे ऐहिक धर्माबद्दल आहे. या जगामध्ये आपण जेव्हा जन्म घेतो त्या धर्माबद्दल आहे. आणि दुसरा जो धर्म आहे तो परमेश्वराप्रती. तो जो धर्म आहे पारमार्थिक धर्म म्हणू आपण त्याला. ऐहिक धर्म आणि पारमार्थिक धर्म. ऐहिक धर्माबद्दल जो श्लोक आहे तो रिपीट केला श्रीकृष्णांनी. आणि पारमार्थिक धर्माबद्दल जो श्लोक रिपीट केला की नेहमी माझं स्मरण कर, नेहमी मला नमस्कार कर, नेहमी मला पूजा कर. सो मला नमस्कार कर, माझं नामस्मरण कर. हे श्रीकृष्ण हे कुठल्या व्यक्तीची इच्छा नाही, हे श्रीकृष्ण स्वतः म्हणतायत. तुमच्यातून कोणी आई दिसतायत मला, तर आईनी जर मुलाला सांगितलं मला कधी विसरू नकोस बाळतो, आणि त्या मुलाला जर वाटलं आई माझी आहे ना खूप इगोइस्टिक आहे, आई मला म्हणते की मला कधी विसरू नकोस, दॅट्स नॉट इगो, दॅट इज लव्ह. कारण आईला तो हक्क आहे, आईने त्या मुलांची काळजी घेतली आहे. आई जेव्हा म्हणते मला कधी विसरू नको, तू मला कधी विसरायचं नाहीये, तर त्याच्यामध्ये इगो नसतो. तसं श्रीकृष्ण आहे ते ऍक्च्युअली आपली सगळ्यांची काळजी घेत आहेत. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात जर तू मला विसरलास तर कसं होईल तुझं. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात मन मना भव मद भक्तो. नेहमी मनामध्ये माझं स्मरण कर, नेहमी मला तू आठवण कर. अशा प्रकारे श्रीकृष्ण हा एक पारमार्थिक धर्म म्हणतात. नेहमी मला स्मरण कर, माझ्याशी संबंध जोडून ठेव मला. तर हे दोन श्लोक श्रीकृष्णांनी रिपीट केलेत. तर एक आपल्याला आपलं जीवन कसं जगायचं हे शिकवतं, आणि दुसरं की जीवन जगता जगता आपले डोळे किंवा आपली नजर, आपली दृष्टी ही वैकुंठावर कशी ठेवायची हे शिकवतं. तर श्रीकृष्णांच्या दृष्टीने हे दोन श्लोक महत्वाचे वाटतात, कारण हे दोन श्लोक त्यांनी रिपीट केलेत. हरे कृष्ण. सो प्रभूजी हे दोन धर्मांबद्दल आहे असं सांगितलं. सो मे बी कॅन वी अंडरस्टँड का एक बॉडी धर्माबरोबर आहे आणि एक सोलच्या धर्माबरोबर आहे. कॅन वी अंडरस्टँड लाईक दॅट? परफेक्ट. सो वन इज टू डू विथ द बॉडी. ऐहिक जे धर्म आहे ते शरीराशी संबंधित आहेत, आणि पारमार्थिक जो धर्म सांगितला तो आत्म्याचा संबंध आहे. येस. मुग्धा देसाई माताजी. मुग्धा माताजी. हॅलो, हरिकृष्ण प्रभूजी. आम्ही आणि मुग्धा एकत्रच करतोय मॅडम अटेंड. येस. प्रभूजी 6व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी ध्यान योग सांगितलंय, आणि तुम्ही पण जेव्हा समजावून सांगितलं तेव्हा खूप सोपा वाटला. पण काय होतं म्हणजे आपण सुरुवात केलेली असते एका स्टेजला, आणि एक ठराविक अंतर गाठल्यानंतर परत असं काहीतरी चूक घडते आणि परत असं वाटतं की अरे वी आर बॅक टू स्क्वेअर वन. तर हाऊ टू हँडल दिस काइंड ऑफ सिच्युएशन. कारण मग परत डिमोटिवेट व्हायला होतं, परत आपण मागे येतो, मग परत पुढे कसं जायचं. कारण दैनंदिन जीवनामध्ये असे प्रसंग वारंवार येत राहतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल छोट्यात छोटी गोष्ट सांगायची तर राग, म्हणजे कधी कधी राग आपला एकदम मनावर होतो आणि असं वाटतं की अरे
आपण काय शिकलो म्हणजे परत आपण तर हाऊ टू कंट्रोल दॅट. Right. So very honest question and very personal question. आणि माधव जेव्हा हा प्रश्न विचारतायत बेसिकली ते स्वतःसाठी नाही विचारत ते सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतायत. आय एम शुअर की सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की कसं करायचं. तर थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. भौतिक जगामध्ये आपण ज्या जगामध्ये नोकरी करतोय, आपली फॅमिली आहे वगैरे ना, या जगाला आपण एक भौतिक जग म्हणू. भौतिक जगामध्ये यश काय आहे माहितीये? रिझल्ट. आपल्याला जो परिणाम मिळतो, परिणाम यशस्वी असेल तर आपण यशस्वी झालो आणि परिणाम जर यशस्वी नसेल तर आपण अयशस्वी झालो. इट्स व्हेरी सिम्पल. आणि आध्यात्मिक जगतामध्ये परिणामाला तेवढं महत्व नाही आहे जितकं प्रयत्नांना आहे. आध्यात्मिक जगतामध्ये आध्यात्मिक दृष्टीने श्रीकृष्णांच्या दृष्टीने परिणाम महत्वाचा नाही आहे. आध्यात्मिक दृष्टीने प्रयत्न महत्वाचे आहेत. म्हणून जसं भौतिक जगामध्ये परिणामावरून यश किंवा अपयश ठरतं तसं आध्यात्मिक जगामध्ये प्रयत्नांनी यश किंवा अपयश ठरतं. दिस इज द फर्स्ट पॉइंट दॅट वी ऑलवेज हॅव टू रिमेंबर. सो कधी कधी काय होतं आपल्यावर इतके या भौतिक जगाचे संस्कार आहेत. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग असतं त्याच्यामध्ये मी 3 वर्ष फर्स्ट क्लास आलो. 75% मार्क मिळाले मला. आणि त्यानंतर 4थ्या वर्षी परीक्षेच्या 2 दिवसाआधी मी जर आजारी पडलो आणि परीक्षा देऊ नाही शकलो, द कॉलेज विल नॉट कन्सिडर इट. कॉलेज विल नॉट से अरे तू 3 वर्ष फर्स्ट क्लास होतास, 75% तुला मार्क मिळाले आणि फक्त परीक्षेच्या 2 दिवसाआधी तू आजारी पडलास म्हणून. बट वी अंडरस्टँड युअर अ सिन्सिअर पर्सन, सो तुला पास करतो आम्ही. नो, तू परीक्षा दिलीस का? नाही दिली. परिणाम काय आहे? तू ऍबसेंट होतास. कारण चांगलं असू दे, वाईट असू दे, छान असू दे, काही असू दे, परिणाम काय? परिणाम आहे तू ऍबसेंट होतास. तू ऍबसेंट आहे ना, तू नापास झालास. पण भगवंतांच्या दृष्टीने भगवंतांसाठी आपण जेव्हा पण काही करतो ना, भगवंत परिणाम कधीच बघत नाहीत. भगवंत म्हणतात यांनी प्रयत्न केले का. याच्यासाठी 2 खूप छान उदाहरणं आहेत की सीता देवींना जेव्हा रावण अपहरण करून घेऊन जात होते तेव्हा त्यांनी बघितलं की जटायू होते तिथे. जटायू त्यावेळेस खूप म्हातारे होते आणि जटायू दशरथ महाराजांचे मित्र होते. तर दशरथ महाराजांचे मित्र असल्या कारणाने सीता आणि राम यांना आपला मुलगा आणि सून म्हणून बघायचे. तर सीतादेवींनी झाडावर बघितलं जटायू असे म्हातारे बिचारे बसलेले. त्यांनी म्हणाले जटायू एक काम करा तुम्ही, आता रामचंद्र येतील, रामचंद्रांना फक्त ही बातमी द्या की माझं अपहरण झालंय आणि रामचंद्र सगळं करून टाकतील. ठीक आहे, पण तुम्ही लढू नका, कारण या रावणाशी इंद्र पण लढू शकत नाही, तर अजिबात लढू नका. तुम्ही फक्त माझं ऐका, ही बातमी पोहोच करा. जटायू म्हणाले मी असं कसं काय बघू शकतो. तर जटायू पूर्ण वेगाने आणि पूर्ण उत्साहाने रावणाशी भांडतायत. रावणावर त्यांनी अटॅक केला आणि रावणाला लक्षातच नाही आलं काय करतोय हा, त्याला अक्कल आहे की नाही काय, मी कोण आहे माहिती आहे ना, आणि हा फक्त गिधाड आहे आणि म्हातारा आहे, हा काय करणार आहे. सो ही वॉज ट्राईंग टू इव्हॅल्युएट हिम इन अ व्हेरी फिजिकल वे, एक्सटर्नल वे. सो पहिल्यांदा काय केलं, रावणाच्या पाठीवर त्यांनी आपल्या असे त्याचे नख होते त्यांनी असे ते क्लॉज, सो रक्त व्हायला. ही गॉट रिअली ॲजिटेटेड की हाऊ कॅन ही इव्हन डू दिस. त्याला समजतंय का कोणाशी लढतोय. मग त्यांनी तलवार चालवली आणि त्याचे पाय कापले. मग नंतर पुन्हा एकदा त्यांनी अटॅक केला, कारण ते नखाने त्रास झाला होता म्हणून पाय कापले. मग त्याचा एक पंख कापले. मग तो असा जटायू आता काय करणार म्हणून खाली पडला. पण ऑल्दो ही इज टोटली अनसक्सेसफुल, अपयशी आहे, पण रामचंद्रांच्या दृष्टीने हे खूप मोठं यश आहे की त्यांनी प्रयत्न केले. सेकंड एक्झाम्पल इज अभिमन्यू. अभिमन्यूला जेव्हा अभिमन्यूने त्या याच्यामध्ये प्रवेश केला, त्याच्या पाठीमागे भीम वगैरे पण होते. त्यांनी काय केलं, ते सील केलं. सो अभिमन्यू जेव्हा आतमध्ये गेला, मागे भीम वगैरे पण होते त्याला प्रोटेक्ट करायला, पण त्यांनी ते ना लगेच क्लोज केला तो, आणि भीम अँड ऑल कुड नॉट एंटर. सो समटाइम्स पीपल कॅन से अभिमन्यूला गरज काय होती हे करायची. बट जर महाभारत वाचलं, ऍक्च्युली ही वॉज फॉलोइंग द ऑर्डर्स. त्याला सांगितलं होतं की तू पुढे हो आणि मी मागून येतोय म्हणून, आणि त्यांनी ऐकून ते गेलं. आणि आतमध्ये जाऊन पण तो कसं घाबरला नाही की अरे मला आतमध्ये एकट्याला आणलंय. त्यांनी लढाई केली, पण त्याला 6 लोकांनी मिळून
मागून वार करून वगैरे त्याला खाली पडलं. सो एक्सटर्नल दृष्टीने ना हे अपयश आहे, की शेवटी काय झालं, हरला. पण श्रीकृष्णाच्या दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने त्यांनी जे त्याला सांगितलं होतं करायला ते केलं, तर त्याच्यामध्ये यश आहे. ऑन द अदर हँड, कधी कधी जे लोक तथाकथित यशस्वी आहेत, पण जर त्यांची चेतना बरोबर नसेल, त्या भगवंतांच्या विरुद्ध असतील, तर ते अपयश आहे. सो आपण जेव्हा साधना मार्ग म्हणतात त्याला, वी आर नॉट परफेक्ट बट वी आर ट्राइंग टू बी परफेक्ट. याला म्हणतात साधक. साधक म्हणजे जो साधना करतो तो. तर आपण सगळे साधक आहोत, वी आर नॉट परफेक्ट. तर साधना मार्ग म्हणजे काय माहितीये, प्रयत्न करायला पाहिजे. आणि प्रयत्न करून जरी घसरून पडलो तरी आपल्याला एक विश्वास पाहिजे की श्रीकृष्णांनी नोंद केली, मी घसरलो याची नाही, श्रीकृष्णांनी नोंद केली. एका अर्थाने हा पूर्ण जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन प्रयत्न करतो. जगाचा जो प्रवाह आहे तो आहे राग करण्याचा. जगाचा जो प्रवाह आहे तो आहे लोकांना दोषी ठेवण्याचा. जगाचा जो प्रवाह आहे की मी मोठा कसा, हे वारंवार प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कृतीमध्ये कसं मी दुसऱ्यांवर बिंबवू शकतो, याच्यामध्ये जगाचा प्रवाह आहे. आणि भक्ती मार्गाचा जो प्रवाह आहे तो कसा आहे की ऍक्च्युअली खरोखर कोणीतरी काहीतरी चूक केली असेल तरी पण त्याला सांभाळून घेणे. आणि मी मोठा नाहीये, पण मी मोठ्या व्यक्तीच्या हातातलं एक खेळणं आहे, हा मूड आत्मसात करणे. तर ऍक्च्युअली एका अर्थाने भक्ती मार्ग जो आहे ना, तो हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध आहे. तर या जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं हेच एक मोठं गोष्ट आहे. सो ऑल ऑफ यू जे रेग्युलरली गीता क्लासेस अटेंड करतात आणि आज या प्रश्न उत्तराच्या सेशन मध्ये येतात, वाय आर यू अटेंडिंग दिस क्लास टुडे ऑन सॅटर्डे इव्हनिंग? दुसरं काहीतरी करू शकतो, पण तुम्हाला वाटतंय श्रीकृष्णांना प्रसन्न करू असं काहीतरी मला जीवनामध्ये करायचंय, श्रीकृष्णांच्या आनंद प्रित्यर्थ मला काहीतरी माझ्या जीवनामध्ये पाऊल घ्यायचे. सो दिस दिस थॉट की मला श्रीकृष्णांना प्रसन्न करायचंय, ऍक्च्युअली व्हॉट इट मीन्स इज मला जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जायचं. तुम्ही या जगाच्या प्रवाहाला अनुसरून जर वाहून गेलात, यू कॅनॉट प्लीज कृष्ण. कारण आज जो जगाचा प्रवाह आहे तो भगवंतांच्या इच्छेविरुद्धच आहे. तुम्ही भगवंतांच्या विरुद्ध जे कराल तेवढं तुम्ही मोठे यशस्वी मानले जातात. सो पहिली गोष्ट आहे की तुम्ही जगाच्या विरुद्ध चालले, सो यू शुड ऑलवेज एक्सपेक्ट लॉट ऑफ रेझिस्टन्स बिकॉज यू आर गोइंग अपस्ट्रीम. नदीच्या प्रवाह, नदीशी जी खाली वाहते, तर खाली वाहणं खूप सोपं असतं, पण नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहणं हे खूप कठीण आहे. पण गंगा नदी आहे ना, गंगा नदी ही श्रीकृष्णांच्या वामनदेव आहेत. वामनदेवनी असा पाय उचलला वर आणि तो जे कवच आहे आपल्या ब्रह्मांडाचं त्याला छिद्र केलं त्याने, आणि मग तिथून जे पाणी आतमध्ये आलं ते आहे गंगा नदी. सो गंगा नदी जी वाहते, गंगा नदीच्या विरुद्ध दिशेने जर तुम्ही वाहलात तर तुम्ही कुठे पोचाल? माधव अनम्यूट करून सांगणार तुम्ही एकटे. ब्रह्मांडातून जिथून गंगा नदी आली तिथून जाऊ आपण. राईट. आणि तिथे ना ते भगवंतांचे चरण आहेत तिकडे. राईट. सो इट इज कनेक्टेड टू कृष्णाज फीट. सो इफ यू फ्लो विथ द फ्लो, यू आर गोइंग अवे फ्रॉम कृष्णाज फीट. And if you go against the flow, you are going towards Krishna's feet. So I'm using this as an analogy. की भक्ती मार्गामध्ये विरुद्ध दिशेने जाणं, या जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध, म्हणजे ऍक्च्युली श्रीकृष्णांकडे वाटचाल करणं. तर नेहमी जर आपण लक्षात ठेवलं, मी प्रवाहाच्या विरुद्ध चाललोय आणि अडचणी तर येणारच आहेत, कष्ट तर करायला सगळं आहे, पण अंतिम ध्येय काय, अंतिम लक्ष्य काय या प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं, ते आहे श्रीकृष्णांची प्राप्ती. So if you focus on the goal, then your enthusiasm is strong and you will still continue going ahead. आणि अधूनमधून प्रवाहाच्या विरुद्ध जाता जाता जर आपण थकलो, कंटाळलो किंवा अगदी हताश झालो, अरे बापरे किती या लाटा येतात आणि किती मला बाहेर फेकतात, आणि थोडं जर मागे गेलो, तर ना त्याच्यामध्ये वाईट नाही वाटायला पाहिजे. त्याच्यामध्ये हे नाही वाटायला पाहिजे मी तर अपयशी ठरलो, मी तर जाऊ नाही शकलो. द व्हेरी फॅक्ट you are going against the flow of the whole world, that itself is a big achievement. आजच्या काळामध्ये शुद्धतेचा मार्ग स्वीकारणे आणि हा विचार करणे की मला वाईट सवयींपासून दूर जायचंय, मला ही वाईट सवय सोडायची, मला ती वाईट सवय सोडायची आहे, लहानपणापासून जे काही बघितलंय, जे काही ऐकलंय, जे काही बोललोय, त्याला मला आता शुद्ध करायचंय. दिस इटसेल्फ इज अ बिग अचिव्हमेंट. आणि या मार्गावर अडचणी येत राहणार, कारण आपण जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध चाललोय. आणि कधी 2 मिनिटासाठी जर परत असे मागे वाहून गेलो, काही मोठी गोष्ट नाहीये. आपले जे प्रयत्न प्रामाणिक असतील, या मार्गावर एक ऍडव्हान्टेज काय आहे
की भगवंत सगळं बघत असतात आणि भगवंत आपल्याला मदत करतात. म्हणून 6व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 23 आणि 24 याच्या तात्पर्यामध्ये तिथे चिमणीची स्टोरी आहे. सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. शनी याच्यामध्ये काय आहे, दॅट श्लोका इज यू कीप ट्राईंग. त्या श्लोकाचा जो कॉन्टेक्स्ट आहे दॅट इज कीप ट्राईंग. सो ती चिमणी जी होती, चिमणीने प्रयत्न करत राहिली आणि चिमणीने प्रयत्न केला म्हणून गरुड त्याला मदत करून आले. सो इफ यू चेक दॅट परपोर्ट, त्याची जी लास्ट लाईन आहे, that last line says, God helps those who help themselves. सो तिथे प्रभुपादांनी त्या श्लोकाला अनुसरून ती बरोबर स्पॅरोची स्टोरी सांगितली आहे आणि शेवटची जी ओळ आहे ती सांगितली आहे. तर एक ऍडव्हान्टेज आहे की आपण शुद्धतेच्या मार्गावर चाललोय, तर अंतिम जे आपल्याला ध्येय मिळणार आहे, लक्ष मिळणार आहे, ते खूप सुंदर असेल, श्रीकृष्णांची शरण असेल. आणि दुसरा मार्ग की जर आपण प्रयत्न प्रामाणिक ठेवले तर श्रीकृष्ण आपल्याला मदत पण करतात. सो प्रयत्न करणं हा यश, दॅट वॉज द फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट वॉज अडचणी येणारच आहेत, कारण आपण प्रवाहाच्या विरुद्ध चाललो आहोत. आणि तिसरा पॉइंट होता की जर आपण प्रवाहाच्या विरुद्ध चाललो आहोत आणि अडचणी येतात, पण आपण जर आपला उत्साह सोडला नाही, तर श्रीकृष्ण आपल्याला आश्वासन देतात की मी तुला मदत करेन आणि कोणा ना कोणाद्वारे तुम्हाला मदत करतील. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आणि थोडासा राग आला समजा, ठीक आहे. हताश नाही व्हायला पाहिजे. मेन थिंग इज हताश नाही व्हायला पाहिजे. आय विल स्पीक अन इंग्लिश सेंटेन्स, त्याच्यानंतर मी मराठीमध्ये पण बोलतो की समटाइम्स वी मे लूज अ बॅटल. Sometimes we may lose a battle, but we should not lose our war. युद्ध असतं आणि त्या युद्धामध्ये छोट्या छोट्या लढाया असतात. तर आपण युद्ध जिंकण्यासाठी कधी कधी जर लढाई हरलो तरी चालतं. तर तुम्ही जेव्हा म्हणताय ना की अरे कधी कधी अजूनही राग येतो, बेसिकली व्हॉट यू आर सेइंग इज की प्रभूजी मी कधी कधी लढाई हरतो. पण जर तुम्ही हताश झालात, तर तुम्ही म्हणाल की प्रभूजी हे काय होत नाहीये, माझ्याने होत नाही, मी सोडून देतोय सगळं, तर बेसिकली तुम्ही युद्ध हरलात. तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कितीतरी युद्ध झालेत आणि त्या युद्धांमध्ये छोट्या छोट्या लढाया होत्या आणि कधी कधी लढाया हरतात लोक. पण जर आपण फोकस ठेवला की नाही युद्ध जिंकायचंय, तर लढाई कधी हरली तरी चालते. आणि कधी कधी नाही, दिस पार्ट ऑफ वॉर स्ट्रॅटेजी. वॉर स्ट्रॅटेजी म्हणजे काय माहितीये, कधी कधी शत्रूवर समजा इकडे आक्रमण करायचं असेल आणि तिथे जिंकायचं असेल, तर काय करायला लागतं, तिथे त्यांना वीक करायला लागतं, राईट. सो त्या ठिकाणी त्यांचे सैनिक कमी करायचे आपल्याला. मग काय करायचं माहितीये, इथे ना छोटेसे कमी सैनिक पाठवायचे आपण आणि कमी सैनिक पाठवून आक्रमण करायचं. आणि कमी सैनिक करून इथे आक्रमण केलं की शत्रू इथे अटॅक करतो आणि आपले कमी सैनिक असतात इथे, म्हणून आपण हरतो. आणि आपण हरल्यावर त्या सैनिकाला वाटतं की आपण जिंकलो, म्हणून सैनिकाचं सगळं शत्रूचं सर्व लक्ष इकडे जातं आणि तेव्हा मग हा जो स्पॉट आहे हा वीक होतो आणि देन यू अटॅक हिअर. सो समटाइम्स इन वॉर यू पर्पजफुली लूज at some place to draw the enemy's attention at that point, and because enemy's attention goes to that point where the enemy thinks the enemy is winning, then the another important point where actually you wanted to win is available to you for win. म्हणून समटाइम्स तर युद्ध लढण्यामध्ये जाणून बुजून लोक हरतात. सो लढाई हरू शकतो, युद्ध नाही हरायचंय. सो कीप गोइंग, कीप चॅन्टिंग, कीप ट्राईंग, कीप असोसिएटिंग, कीप प्रेइंग. आणि इट इज द सिन्सिअरिटी दॅट अफेक्ट्स कृष्ण. श्रीकृष्णाला जर आपल्याला प्रभावित करायचं असेल ना, तर श्रीकृष्णांना आपण आपल्या बुद्धीने प्रभावित नाही करू शकत. श्रीकृष्ण आपल्याला शक्तीने प्रभावित नाही होणार, श्रीकृष्ण आपल्या प्रामाणिकपणाने प्रभावित होतात. सो प्रयत्न 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 करायचे, प्रयत्न सोडायचे नाही. हरे कृष्ण. Abhamataji, you're on mute actually. Okay. Yeah, you can speak. तुमचा आवाज ऐकू येत नाही पण अभामाताजी तुम्ही. नाही ऐकू येत आबा. हरे कृष्ण. आवाज येत नाही माझा? आता आता आला आला. आता. ओके.
मी असं त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की गीतेचे सगळे श्लोक म्हणजे ऋचा आहेत. ते मला काही समजलं नाही, ऋचा म्हणजे काय, किंवा आय डोंट नो ते बरोबर होतं की नाही ते पण मला माहिती. Yeah, I never heard this word, Urusha. Maybe you need to find it again. ओके. तृप्ती माताजींनी हँड रेज केलाय. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. मला एक विचारायचं आहे की आपण ते स्वधर्म, एक्झॅक्टली स्वधर्म म्हणजे आपल्या दैहिक याच्याप्रमाणे स्वधर्म म्हणायचा की आपण सोल या कॉन्टेक्स्ट मध्ये स्वधर्म बघायला पाहिजे? या व्हेरी नाईस क्वेश्चन. सो 3 शब्द आहेत, स्वधर्म, स्वभाव आणि स्वरूप. सो स्वधर्म इज रिलेटेड टू द बॉडी, स्वभाव इज रिलेटेड टू द माइंड, अँड स्वरूप इज रिलेटेड टू द सोल. सो स्वधर्म म्हणजे आपण जर ब्राह्मण परिवारात जन्म घेतला असेल तर ब्राह्मणाचे काही कर्तव्य आहेत. क्षत्रिय परिवारात जर जन्म घेतला असेल तर क्षत्रियाचे काही कर्तव्य आहेत. वैश्य परिवारात जन्म घेतला असेल सो क्षत्रिय वैश्यांचे काही कर्तव्य आहेत. 18व्या अध्यायामध्ये 18.42 इज ब्राह्मण कर्तव्य, 18.43 इज क्षत्रिय, अँड 18.44 इज वैश्य अँड शूद्र. सो आपले जे काही कर्तव्य आहेत या 4 वर्णांनुसार, ऑफकोर्स इन टुडेज टाइम्स पीपल कॅन से की मी कोण आहे, मी ब्राह्मण आहे की मी क्षत्रिय आहे की मी वैश्य आहे की शूद्र आहे. सो टुडे इट इज ऑल मिक्स्ड अप, सो वी मे नॉट बी एबल टू अंडरस्टँड. बट याच्यासाठी मग एक पॉइंट आपण वापरू शकतो की आपला मूळ स्वभाव काय आहे. आपला जर मूळ स्वभाव असेल अभ्यासू, काही मुलं असतात ना, त्यांना पुस्तकं दिले की ते पुस्तकांमध्येच गुंतलेले असतात. जस्ट गिव्ह हिम बुक्स और गिव्ह हर बुक्स अँड दे आर हॅपी रिडिंग बुक्स. सो तो एक ब्राह्मणाचा स्वभाव आहे, तो अभ्यास करणे, शिकवणे. दॅट इज बेसिकली ब्राह्मणिकल टेंडेन्सी. Kshatriyas are more into controlling, managing. So they are managers of a kingdom, they are managers of society, they are managers of law and justice. तर ऑथॉरिटी वापरून काम करून घेणे, दिस इज रफली एक क्षत्रियज नेचर. आणि वैश्य इज मोर इंटरेस्टेड इन फायनान्शियल मॅटर्स. पैसे कधी मिळणार, पैसे कुठे मिळणार, पैसे जास्ती कसे मिळणार, नेहमी ते पैसे जे चालतात. दॅट इज वैश्य प्रवृत्ती. अँड शूद्र प्रवृत्ती इज ही लाईक्स टू सर्व, त्याला सेवा करायला आवडते. He may not be intelligent himself, he may not have managerial skills himself, or he may not be even good in business or taking care of money himself, but he likes to serve. So that is his qualification. तशा प्रकारे आपल्या स्वभावानुसार आपलं वर्ण ठरतं आणि त्या वर्णानुसार आपले कर्तव्य ठरतात. ते जे आपले कर्तव्य ते जर आपण करत राहिलो, जस्ट लाईक त्याचं उदाहरण जे देतात ते म्हणतात, हात आहेत ते क्षत्रिय आहेत, बुद्धी आहे, डोकं आहे ते ब्राह्मण आहे, आणि पोट आहे ते वैश्य आहे, आणि पाय आहे ते शूद्र आहे. सो पायांनी आपलं काम करायचं. आपल्याला काहीतरी दिसलं की इथे काहीतरी खायला आहे, सो बुद्धीने डोकं वापरलं की मला आता भूक लागली आहे आणि इथे खाद्यपदार्थ दिसत आहेत. मग पायांना सिग्नल जातो की तिथे जा चालत. मग पाय चालत जातात तिकडे. मग हात ऍक्टिव्हेट होतात आणि हात ती गोष्ट घेतात आणि तोंडात टाकतात, आणि तोंडातून ती गोष्ट पोटात जाते आणि पोटामध्ये ते डायजेस्ट होतं. So now who is important and who is less important? The head took the decision, the legs walked to that place, the hands picked it up, and the stomach digested it. या 4 वर्णांनी जर एकमेकांशी सहकार्य केलं तर किती सुंदर आहे. तर आपल्या शरीरामध्ये पण हे 4 जे अवयव आहेत त्यांनी जेव्हा एकमेकांशी सहकार्य केलं तेव्हा एव्हरीथिंग हॅपन्स व्हेरी नाईसली. पण जर पायाने म्हटलं, मी ना नेहमी चालतच असतो, मला ना या शरीरामध्ये एकच काम, नुसतं चालायचं चालायचं चालायचं, मला कधी काही खायला काही मिळत नाही, दॅट्स नॉट ट्रू. आणि हाताने जर म्हटलं, कधी कोणी मला जर आक्रमण केलं तर माझं काम काय, फक्त प्रोटेक्ट करायचं, पण मला कधी ना समोसे खायला नाही मिळत, मला कधी जिलेबी खायला नाही मिळत, तर काय करणार? तर हाताचं काम आहे प्रोटेक्ट करणं, हाताचं काम आहे काम करणं, पायाचं काम आहे चालणं, बुद्धीचं काम आहे निर्णय घेणं, आणि जिभेद्वारे पोटाचं काम आहे डायजेस्ट करणं. जर प्रत्येकाने आपापलं काम केलं, द बॉडी फंक्शन्स प्रॉपरली,
जर पोटाने अन्न जीर्ण केलं, डायजेस्ट केलं, तर हाताला पण शक्ती मिळते, पायाला शक्ती मिळते, बुद्धीला शक्ती मिळते. जर बुद्धीने अहंकार केला, अरे निर्णय कोण घेतोय, मी घेतोय, मी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, पाय म्हणतील ठीक आहे तुम्ही इम्पॉर्टंट आहे, मी चालणारच नाही, व्हॉट द बुद्धी विल डू, हाऊ विल इट ईट एनिथिंग. सो इफ ऑल फोर parts of the body cooperate with each other, the body functions properly. Similarly, ब्राह्मणांनी ब्राह्मणांचं कर्तव्य केलं, क्षत्रियांनी क्षत्रियाचं कर्तव्य केलं, वैश्यांनी वैश्याचं कर्तव्य केलं, शूद्रांनी शूद्राचं कर्तव्य केलं, तर ऍक्च्युली द सोशल बॉडी फंक्शन्स नाईसली. बट कलियुग, the age right now is so corrupted that everyone thinks I am greater than the other person. तर मालक जे आहेत फॅक्टरीचे, दे बेसिकली वैश्यस. सो दे फील हे जे वर्कर लोक आहेत ना, हे काय आम्ही पगार देतो म्हणून चालू आहे यांचं, तुम्ही पगार नाही दिला दुसऱ्या फॅक्टरीमध्ये जातील. सो यू आर ऑल्सो डिपेंडेंट ऑन देम. म्हणून त्यांनी काय केलं, दे ट्राय टू अब्यूज द वर्कर्स. सो द वर्कर्स वेंट ऑन स्ट्राईक. सो देन द फॅक्टरीज क्लोज डाउन. So many factories in Worli area, Parel area, they were mills. Big, this is the whole Parel, Kamala Mills compound and all, they are all factories. At one point of time, the union, they went on strike and so many families got disturbed because of that. So many lakhs and lakhs of families, they were destroyed because of all these complications in Bombay. So why am I telling you all this? When the Brahmanas become proud about their position and they feel they are the only important people, there is chaos. When the Kshatriyas feel they are the only important people in society, then there is chaos. What is the French Revolution? What is the Russian Revolution? French Revolution, Russian Revolution is basically when the Kshatriyas, the kings, they thought they are very important, then the society revolted against them. And what is this labor unions? Labor unions is when the Vaishyas, they felt that they are very important, then the laborers, they revolted against them. So none of us are more important than anyone else of us. We have our own duties, we have our own parts. So it basically, Swadharma is a concept based on the concept of cooperation. जर सगळ्यांनी सहकार्य केलं आपापल्या परिस्थितीप्रमाणे, that is called Swadharma. आणि स्वभाव is based on basically, the impressions that we have from our past life and also the experiences that we have in this life. जन्मापासून आपला एक स्वभाव असतो आणि या जीवनामध्ये पण आपल्याला जे काही अनुभव आले त्याच्याने पण आपला स्वभाव बनतो. सो स्वधर्म इज बेस्ड ऑन द बॉडी, स्वभाव इज बेस्ड ऑन द माइंड अँड द एक्सपिरियन्सेस, अँड स्वरूप इज दॅट वी आर ए पार्ट अँड पार्सल ऑफ कृष्ण. श्रीकृष्णांचा आपण एक अंश आहोत, म्हणून श्रीकृष्णांना विसरता कामा नये. सो इन द गीता व्हॉट वॉज हॅपनिंग इज अर्जुन फॉरगॉट हिज स्वधर्म, that he is a Kshatriya and he should fight. And Krishna reminded him first about his Swabhava. He said, see, you are a Kshatriya. Anyways, you cannot tolerate injustice. आज तुझ्या समोर मी उभा आहे आणि मी तुला म्हणतोय की युद्ध कर. तर तू म्हणतोयस की मी युद्ध नाही करणार आणि तू इथून पळून जाशील. 2 दिवसांनी तुला कोणतरी येऊन छेड काढेल आणि म्हणेल, हा बघा पळपुट्या, हा पळून गेला तिकडून. आणि त्या दिवशी तुझ्यामध्ये जो क्षत्रिय मूड आहे तो जागृत होईल आणि तू मारहाण करशील. आणि तू जेव्हा मारहाण करशील तेव्हा मी नसीन. मग तेव्हा जेव्हा मारहाण करशील, दॅट विल नॉट बी प्रॉपर. आज जेव्हा मी तुला म्हणतोय आणि आज जेव्हा तू मारहाण करतोयस, तेव्हा इट इज ऍज पर माय ऑर्डर. सो यू आर सेव्ड फ्रॉम एनी काइंड ऑफ सिन. तुला पाप नाही लागणार आहे. सो म्हणून स्वधर्माच्या लेवलवर ही वॉज हॅव्हिंग ए मिस्टेक. चूक होती ती अर्जुनाची. तर त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी आधी श्रीकृष्णाने त्याचा स्वभाव सांगितला. तू क्षत्रिय आहेस, तू अन्यायाला सहन नाही करू शकणार, म्हणून नंतर एकटा युद्ध करण्यापेक्षा, नंतर एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा आज मी जेव्हा तुला म्हणतोय की युद्ध कर, तू युद्ध कर. ते तुझ्यासाठी चांगलं आहे, कारण तू स्वभावाला बदलू शकत नाहीस. तू अन्यायाला सहन नाही करू शकत. आज न उद्या तुला लढायचं आहेच. म्हणून स्वधर्मावरून आधी श्रीकृष्णाने त्याला स्वभावावर आणलं. आणि जेव्हा स्वभावावर आणलं त्याच्यानंतर हळूच 7व्या अध्यायापासून मग श्रीकृष्ण सांगतायत की माझ्याशी तुझं काय नातं आहे, मी कोण आहे, मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. मग हळूहळू स्वधर्मावरून स्वभाव आणि स्वभावावरून स्वरूपावर आणलं. Then Arjun was brought to that level where he is thinking, actually I'm a spirit soul. मी तर आत्मा आहे. क्षत्रिय मी या जन्मात आहे आणि अमुक अमुक स्वभावाचा व्यक्ती मी या जन्मात आहे, पण मूळ मी कोण आहे?
मूळ आहे मी श्रीकृष्णांचा अंश आहे आणि श्रीकृष्णांच्या मनासारखं वागणं किंवा श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी वागणं हे तर माझा खरा धर्म आहे. सो वन्स स्वरूप इज क्लिअर, then you can use your swadharma and swabhav properly. But if your swarup is not clear, then your swadharma and swabhav may not be used properly. मग स्वधर्म कुठेतरी दुसरीकडे निघतो, परमेश्वराच्या विरुद्ध निघू शकतो. मैत्री करणं ही किती चांगली गोष्ट आहे आणि मित्राला मदत करणं ही चांगली गोष्ट आहे. आपण म्हणू की प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य आहे मैत्री करणं किंवा ज्यांनी आपल्याला ऐनवेळी मदत केली त्याला प्रतिसाद देणं. तर कर्णाने तेच तर केलं. कर्णाला ऐनवेळी दुर्योधनाने मदत केली तर कर्ण म्हणाला ज्यांनी मला मदत केली त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे. पण तो प्रतिसाद कसा होता? तो प्रतिसाद इट वेंट अगेन्स्ट कृष्ण. सो व्हॉट इज द यूज ऑफ धर्म दॅट गोज अगेन्स्ट द ओरिजिन ऑफ ऑल धर्म? सो म्हणून रिअल धर्म इज ॲज पर अवर स्वरूप. रिअल धर्म इज नॉट धर्म विच समबडी टेल्स यू. मग याने सांगितलं अरे तुझा धर्म आहे, त्यांनी सांगितलं तो धर्म आहे आणि तो श्रीकृष्णांच्या विरुद्ध आहे, तो धर्म नाही आहे, तो अधर्म आहे. म्हणून श्रीकृष्णांनी काय म्हटलं, तू एका अर्थाने जे काही तुम्हाला 5 कारणं सांगितलीस पहिल्या अध्यायामध्ये युद्ध न करण्यासाठी, असतात ती कारण, बरोबर आहे ती कारण. पण सांगू ती चांगली कारणं चांगल्या लोकांसाठी वापरायला पाहिजेत. हे जे समोर उभे आहेत ना त्यांना चांगली भाषा कळत नाही. हे लोकांना शोषण करणारे लोक आहेत. यांच्यासाठी तू ही चांगली कारणं वापरलीस ना ती चांगली कारणं वाईट कामी लागतील. म्हणून श्रीकृष्ण म्हणताय फर्स्ट यू बी क्लिअर नॉट अबाउट युअर स्वधर्म. First, you don't be clear about your swabhav. First, you be clear about your swarupa. Once you are very clear, I am Krishna's part and parcel, then you check how much of your swadharma will help you for your swarupa. Then you check how much of your swabhav will help you for your swarupa. That is right use of swadharma. That is right use of swabhav. So that is how swadharma, swabhav and swarupa are related. You are on mute, Mataji. Thank you, Prabhuji, for this beautiful answer. But can I conclude? Conclusion हे येऊ शकतं की being me, I am a Shudra, but when I'm reading Gita, I am trying to be Brahmin. I am imitating something, but it is according to my Swarup. It is right thing. So Yeah. can I conclude that? Yeah. If you know when you are reading, जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, जर तुमचा मूड असेल की मी अभ्यास का करते माहितीये, माझा हुशारपणा दाखवण्यासाठी नाही वाचत आहे. मला इतरांना ना श्लोक सांगून त्यांच्यावर इम्प्रेस नाही करायचं की बघा मी किती हुशार आहे. मला श्लोक का वाचायचे माहितीये, मला श्रीकृष्णांशी माझा संबंध जोडायचा. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये ज्या शिकवणी दिल्यात त्या मला नीट समजून घ्यायच्या. सो देन दॅट रीडिंग is not to read, that reading is to understand Krishna properly. श्रीकृष्णांना नीट समजून घेण्यासाठी मी वाचते. म्हणून श्रीकृष्णांशी नीट समजून घेण्यासाठी श्रीकृष्णांशी नातं जोडण्यासाठी आपण जे काही करू that is the right use of that skill, that is the right use of any skill that we have, any quality that we have. आपल्याकडे जे काही आहे त्याचा मूळ उपयोग काय आहे? श्रीकृष्णांना प्रसन्न करणं, श्रीकृष्णांशी संबंध जोडणं. जर ते आपण करत असू तर मग दॅट इज व्हेरी नाईस. पण जर ते नसेल करत असो तर मग समवेअर वी आर रॉंग. सो म्हणून हुएवर यू आर, फर्स्ट जे तुम्ही आता उदाहरण दिलं शेवटचं की कदाचित मी शूद्र आहे पण या क्षणी मी जेव्हा भगवद्गीता वाचते तेव्हा मला श्रीकृष्णांना जाणून घ्यायचंय. हा जर मूड असेल तर हा मूड काय माहितीये, इन्स्टेड ऑफ फिक्सिंग युअर स्वधर्म फर्स्ट, इन्स्टेड ऑफ फिक्सिंग युअर स्वभाव फर्स्ट यू फिक्स युअर स्वरूप. तुम्ही म्हणताय की मी श्रीकृष्णांशी कनेक्टेड आहे, मी श्रीकृष्णांची भक्त आहे आणि मग श्रीकृष्णांची भक्त आहे, मला त्या भक्तीमध्ये खोल जायचंय, मला नीट समजून घ्यायचंय की श्रीकृष्ण कोण आहे, श्रीकृष्णांची भक्ती काय, म्हणून मी पुस्तक वाचते. सो देन यू आर गोइंग इन द राईट ऑर्डर. फर्स्ट यू आर फिक्सिंग युअर स्वरूप, अकॉर्डिंग टू स्वरूप यू आर फिक्सिंग युअर स्वधर्म अँड स्वभाव. दॅट्स द राईट वे टू डू इट. बट मोस्ट पीपल they will first fix their swadharma and swabhav and they don't care about their swarupa, they don't care about their connection with Krishna. That's not the right way. So you are doing it the right way. Hare Krishna. Yes, Rasika Mataji has raised her hand.
Yeah, Hare Krishna. Just wanted to know, have you started to take general questions? Yeah. Yes, Mathuri. Okay. Since we have been learning Bhagavad Gita in the classes, on certain days there's a lot of involvement while I'm reading it every day. On certain days there is very less involvement. So it's just like a practice that I'm reading on certain days. So how can I or everybody in the class who is also going through the same thing can have the same level of involvement while we are learning or reading it every day? Thank you. Yeah. सो तुमची जी लेवल ऑफ इन्व्हॉल्वमेंट आहे ती समजा वर खाली जाते ती तुमच्या बिझी लाईफ मुळे चालली आहे की लेस इंटरेस्ट अँड मोर इंटरेस्ट म्हणून चालली? बोथ, दोन्हीमुळे. ओके. सो जर बिझी लाईफ मुळे चालली असेल हम्म. so then the answer is that you have to work in such a way, you have to plan in such a way that these fluctuations are less. So maybe कधी कधी असं असतं की ओपीडी मध्ये मंडेला जी ओपीडी असते डॉक्टरांची ती जनरली खूप हेवी असते, कारण सॅटर्डे संडेचे जे पेशंट आहेत ते कम ऑन मंडे. सो जनरली डॉक्टर्स आर सुपर बिझी ऑन मंडे. So certain things, they are related to the profession, which you cannot change. So certain things, because of the profession, you'll have to accept it. And because it is something that you cannot change, you just accept it. And when there is a facility, जेव्हा वेळ असते तेव्हा मग चांगला फायदा करून घ्यायचा. समजा अमुक दिवशी, फॉर इन्स्टन्स तुम्ही ज्या प्रोफेशन मध्ये आहात त्या दिवशी समजा बुधवारी खूप हेवी डे असतो तुमचा, युअर HOD इज अवेलेबल ओनली ऑन दॅट डे, समथिंग लाईक दॅट. सो बुधवारी जर तुम्हाला वाचायला मिळत नसेल, then you compensate for that on the day on which you have a easy day. सो शक्य आहे की बुधवारी खूप हेवी डे आहे प्रभूजी माझा आणि गुरुवारी माझ्याकडे भरपूर वेळ असतो, गुरुवारी जरा लाईट असतं, तर आपण प्रोफेशन तर चेंज करू शकत नाही. अनेक वेळा बऱ्याचशा परिस्थिती आपण चेंज नाही करू शकत. पण जसं मी म्हटलं माधवला पण, की भगवंत आपला प्रामाणिकपणा बघतात. भगवंत बघतात की जेव्हा परिस्थिती या व्यक्तीच्या हाताबाहेरची आहे तेव्हा तर हा काही करू शकत नाही, पण जेव्हा जेव्हा परिस्थिती या व्यक्तीच्या हातामधली आहे तेव्हा हा व्यक्ती बरोबर त्याचा वापर करतो. म्हणून बुधवारी याचा दिवस खूप बिझी आहे, तर बुधवारी हा वाचू शकत नाही गीता, पण गुरुवारी याला वेळ असतो तर गुरुवारी बरोबर हा वेळात वेळ काढून भगवद्गीता वाचतो. तर भगवंत तो प्रामाणिकपणा बघतात. आणि आपल्याला काय वाटतं की आपण जेव्हा गीता वाचू ना, वी विल अंडरस्टँड द गीता. इट बेसिकली मीन्स I will try to control the knowledge of the Gita and fit it into my brain. But Bhagavad Gita is not something that we can conquer. Bhagavad Gita is not something that we can control. Bhagavad Gita is something which, we can always pray to the Gita that, please illuminate yourself in my intelligence. म्हणून समजा एखादा माणूस असेल जो कधी प्रार्थना नाही करत, कधी भगवंतांना तो त्या सेवा भावनेने बघत नाही. He might be reading the Gita every day, but he will read it, he will forget it. Next day when he starts reading it, clean slate. अशा प्रकारे वर्षानुवर्ष जातील, आपण गीता वाचतोय पण आतमध्ये काही गेलं नाही. पण जेव्हा आपल्याकडे ती तीव्र भावना आहे की प्रभूजी बुधवारी का कोणास ठाऊक पण माझा दिवस एवढा हेवी आहे, मी बुधवारी वाचू नाही शकत आणि मला रात्री झोपताना खूप खंत वाटते, आजचा दिवस ना मी एक वाक्य पण गीताने वाचले. दॅट मूड इज बेसिकली युअर वेल्थ. आणि गुरुवारी जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल आणि त्या गुरुवारी अवेलेबल वेळामध्ये जेव्हा तुम्ही गीता वाचाल, that Gita will actually enter you, the Gita will actually stay inside, and at the right point you will actually remember the Gita. Why? Because Gita will reciprocate with you. Krishna is a living person. Krishna is not a dead person जे 5000 वर्षापूर्वी होते. Shri Krishna is still living and he is observing all of us and he reciprocates with our sincerity. So physics textbook, the more you understand it. Chemistry textbook, the more you read it, the more you understand it. Bhagavad Gita, the more you are in the right mood, you understand it more. It's not about the quantity of reading. मग मोठे मोठे ना वाराणसीमध्ये पंडित लोक आहेत जे पोपटासारखी गीता बोलू शकतात, त्यांना पूर्ण गीता बाय हार्ट आहे, but they may not be able to understand the Gita. Whereas there may be some people who don't know how to read the Gita, but they actually understand that, I have to basically please Krishna. I'll tell you one small story. श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतात गेले होते, तर दक्षिण भारतामध्ये श्रीरंगम म्हणून एक खूप पवित्र ठिकाण आहे आणि तिथे विष्णूंचं मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये त्यांनी एक खूप आश्चर्याची गोष्ट बघितली की तिथे एक ब्राह्मण होते आणि ते वैष्णव होते.
त्यांनी वैष्णव तिलक पण लावलं होतं आणि हम्म. तिथे त्यांच्या हातामध्ये भगवद्गीता होती. आणि ते भगवद्गीता वाचताना आजूबाजूला पण काही वैष्णव ब्राह्मण होते, ते त्यांच्यावर हसत होते, ते त्यांच्यावर मस्करी करत होते. तर महाप्रभूंना म्हटलं, जनरली वैष्णवांवर मस्करी करणारे बाकीचे लोक असू शकतात. जसं कोणी तिलक लावतात तर मग त्याच्या ऑफिसचे लोक त्याच्यावर हसतात की हा बघा वेडा झाला म्हणून. पण वैष्णवावर का हसतात? तर त्यांनी थोडं बघितलं, तर हा जो ब्राह्मण वाचत होता भगवद्गीता, हा याचं पुस्तक असं उलट होतं. मग त्यांना लक्षात आलं की ह्या उलट भगवद्गीता वाचतोय म्हणून हे लोक हसतायत. पण ते जेव्हा जवळ गेले बघायला की याचं पुस्तक उलट आहे, तेव्हा त्यांनी बघितलं की त्या वाचकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. त्यांना हे आश्चर्यकारक वाटलं. मग त्यांनी त्या ब्राह्मणाला विचारलं, काय हो ब्राह्मण, तुम्ही गीता वाचताय पण हे लोक तुमच्यावर हसतायत, तुम्हाला काही त्याचं वाईट नाही वाटत का? तर ते म्हणाले, नाही, विप्र कहे मूर्ख आम्ही शब्दार्थ न जानी, शुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मानी. तर विप्र कहे म्हणजे त्या ब्राह्मणाने सांगितलं, मूर्ख आम्ही, मी तर मूर्ख आहे, शब्दार्थ न जानी, मला या गीतेतल्या प्रत्येक शब्दाचा शब्दार्थ नाही माहित, पण म्हणतात शुद्ध अशुद्ध गीता पडी गुरु आज्ञा मानी. मी काय वाचतोय काय मला काय माहिती नाही, पण ना मला माझ्या गुरूंनी सांगितलंय दररोज तू भगवद्गीता वाचायचीस. तर मी ना गुरूंना काही सांगू पण नाही शकलो की मी तर अनपढ आहे, मी तर अंगुठा छाप आहे. तर म्हणून मी काय करतो, गुरु आज्ञा पालन करण्यासाठी इथे मी भगवद्गीता घेऊन बसतो. आणि या लोकांना माहिती आहे की मी अंगुठा छाप आहे. तर हे लोक का हसतायत माहिती आहे, यांना वाटतं याला वाचता येत नाही, हा काय रोज इथे गीता वाचतोय. तर त्यांचं पण बरोबर आहे, कारण खरोखर मी अनपढ आहे. तर हे लोक हसतात तर मला त्याच्यात वाईट नाही वाटत, पण मी गीता वाचण्यासाठी वाचत नाहीये, मला गुरूंनी जी आज्ञा दिली आहे ते मी पालन करतोय. मग महाप्रभूंना ते खूप छान वाटलं. महाप्रभू म्हणाले, दिस इज अ व्हेरी नाईस मोड. महाप्रभू म्हणाले, बरं मला एक सांग, तू म्हणतोस की तुला वाचता येत नाही, तू अनपढ आहेस. मग अनपढ असताना जर तुला वाचता येत नाही, तुझ्या डोळ्यांमध्ये हे अश्रू कसे काय आले? जर तुला गीता समजत नाही तर डोळ्यांमध्ये अश्रू कसे आले? मग तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं, म्हणाले, मी जेव्हा हातात गीता घेतो ना, तेव्हा मला अक्षर दिसतच नाहीत, मला त्याच्यामध्ये एक चित्र दिसतं. आणि ते चित्र आहे की श्रीकृष्ण ज्यांचं दर्शन कोणालाही दुर्लभ आहे, ते श्रीकृष्ण आपल्या भक्ताचे सेवक कसे काय बनू शकतात. आणि त्यांनी एका हातामध्ये काठी घेतली आहे आणि एका हातामध्ये एक दोर घेतलाय आणि आपल्या भक्ताची सेवा करतायत. ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर जेव्हा येतं, तेव्हा मी म्हणतो किती दयाळू आहेत हे भगवंत, आपल्या भक्ताची सेवा करायला तयार आहेत. भक्तांनी भगवंतांची सेवा करायला पाहिजे आणि इथे मी बघतो की भगवंत भक्तांची सेवा करतायत. हा विचार माझ्या मनात जेव्हा येतो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येतात. श्री चैतन्य महाप्रभूने हे जेव्हा ऐकलं, तेव्हा त्या ब्राह्मणाला आलिंगन केलं आणि म्हणाले, या पूर्ण जगामध्ये जर कोणी भगवद्गीता समजली असेल तर तो आहेस तू. द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग इज, this person has never understood even one letter of the Gita, but he has understood the whole essence of the Gita. आणि all these other pandits probably ना त्यांना वाचता येत होतं, पण त्या वाचनातून त्यांनी काय शिकले, दुसऱ्या प्रयत्न करणाऱ्या ब्राह्मणाची वैष्णवाची मस्करी करणे. सो इफ दिस इज व्हॉट यू लर्न आफ्टर रीडिंग द गीता, टू मेक फन ऑफ अदर वैष्णव, then बेसिकली यू नेव्हर रेड द गीता. अक्षर वाचणं आणि त्या अक्षरामध्ये जो मतितार्थ आहे तो वाचणं, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी म्हटलं की केमिस्ट्रीचं पुस्तक आपण वाचू आणि आपण आपल्या बुद्धीच्या बळावर त्याला समजू शकतो. फिजिक्सचं पुस्तक वाचणं आणि त्या फिजिक्सच्या पुस्तकाला आपल्या बुद्धीवर ग्रास्प करणं, हे आपण समजू शकतो. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पुस्तकं नाही आहे, हे भगवद्गीता आहे. भगवद्गीता इज अलाइव्ह. Bhagavad-gita is, the message of Krishna is like Krishna. Krishna is living, so Krishna's message is also living. So we cannot conquer the Gita. We can pray to the Gita. We can serve the Gita and let the Gita reveal itself to us. So Shri Krishna na koni pakdu nahi shakat. So whenever possible, you read it. Whenever not possible, you just offer your prayers to the Gita and say, today I could not read, please forgive me. That mood is your wealth, and that mood will be reciprocated by Krishna. More than the quantity is the mood that you have for reading the Gita. And believe me, if you are in the right mood, you pray to the Gita and you open the Gita, even if you read one line, that one line actually goes inside and तुमच्या हृदयावर ना ती कोरली जाईल लाईन. आणि जेव्हा तुमच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात,
तेव्हा त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी ती लाईन तुम्हाला मदत करेल. सो आय एंड विथ दिस 2 थिंग्स. देर आर प्रॉब्लेम्स अँड देर आर क्रायसिस. Problems is something that can be solved, and crisis is something that you cannot solve. I'll give you an example. कोणाचा तरी मुलगा आहे आणि तो समजा मुलगा घसरून पडला. तो इज अ प्रॉब्लेम. मग त्याला शाळेत घेऊन जायचं, सॉरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, दवाखान्यात घेऊन जायचं, त्याला औषध उपचार करायचा. दिस इज अ प्रॉब्लेम. माझा मुलगा आहे आणि तो परीक्षेत नापास झाला, तर मग दिस इज अ प्रॉब्लेम. मग त्याला ना चांगले कोचिंग क्लासेस लावून द्यायचे, त्याला चांगली पुस्तकं आणून द्यायची, त्याला प्रेरणा द्यायची, त्याला विचारायचं. दिस इज अ प्रॉब्लेम. पण समजा माझा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेला, दिस इज नॉट अ प्रॉब्लेम, दिस इज अ क्रायसिस. सो प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड, क्रायसिस हॅज टू बी टॉलरेटेड. देर आर नो सोल्युशन्स टू क्रायसिस. क्रायसिस फक्त सहन करायचं असतं आणि त्याच्यातून सकारात्मकतेने जायचं असतं. तर बरेच वेळा आपल्याला ना प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची सवय लागली आहे. कुठलाही प्रॉब्लेम आला त्याला सॉल्व्ह करायचा. अँड दॅट्स वाय समटाइम्स वी ट्राय टू सॉल्व्ह ए क्रायसिस सिच्युएशन ऑल्सो. जीवनामध्ये काही काही गोष्टी अशा येतात ना, त्याचं उत्तरच नसतं आपल्याकडे, आणि कोणाकडेच उत्तर नसतं. यू जस्ट हॅव टू गो थ्रू इट. सो भगवद्गीता डज नॉट टीच यू टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. भगवद्गीता teaches you to face crisis. And all the knowledge in the colleges, schools, and all the magazines and newspapers is about solving problems. So what happens is आपण आयुष्यभर प्रॉब्लेम सॉल्विंग मध्ये इतके बिझी झालोय, जेव्हा जीवनामध्ये क्रायसिस येतो, त्या क्रायसिसला पण वी ट्राय टू सॉल्व्ह द क्रायसिस, अँड दॅट बिकम्स व्हेरी ट्रबलसम. सो जिथे बाकीची पुस्तक मदत करतील तिथे कदाचित गीता मदत नाही करणार, पण जिथे बाकीची कुठलीही पुस्तक मदत नाही करणार, ते गीता मदत करेल. अँड द ओनली वे टू अंडरस्टँड द गीता is not by hurting the Gita. The only way to understand the Gita is not to have a fixed quantity of time of reading the Gita. The only way to understand the Gita is actually to have a prayerful mode and to actually pray to Krishna that, please help me understand your message and please help me remember the message at the right time so that I can go through the different crises in life which cannot be solved also. जेव्हा वादळ येतं तेव्हा योग्य दृष्टिकोन ठेवणे, सकारात्मक राहणे. Everything is falling, everything is falling, all the bricks are falling. At that time to maintain a positive attitude, at that time to always keep going ahead is very very difficult. मोठमोठे महारथी जेव्हा घरात जेव्हा प्रॉब्लेम होतो, जेव्हा स्वतःच्या जीवनात प्रॉब्लेम होतो, they just crumble, they just fall down. So that is what happened to Arjun. So Krishna is telling us Bhagavad Gita is not for problem solving. पैसे कुठे जास्ती मिळतील, नोकरी कुठे जास्ती मिळेल, हे सगळे प्रॉब्लेम्स विच कॅन बी सॉल्व्ड. यू डोंट नीड भगवद्गीता फॉर ऑल दॅट. भगवद्गीता इज फॉर दोज पीपल हु आर इंटेलिजंट अँड हु अंडरस्टँड बियॉन्ड ऑल दीज टेम्पररी प्रॉब्लेम्स अँड द टेम्पररी सोल्युशन्स. There will be some crisis in my life where nobody can help me, where I have to find the solution in my own heart. I have to become strong. I have to go through it. I have to establish my connection with God. Only on the basis of connection with my God I can go through it. ते लोक भगवद्गीता वाचणार. आणि तुम्ही जे इथे आज लोक उपस्थित आहात, तुम्ही सगळे त्याच्यामधून ते दुर्मिळ त्या ग्रुपमधून लोक आहात. सो प्लीज कंटिन्यू रिडिंग द गीता. लेस और मोर इज नॉट इम्पॉर्टंट, but to always read the Gita with a proper prayerful mood is important. Thank you. Thank you. Yes, Vandana Joshi Mataji. You are mute, Mataji. Yeah, am I audible? Yes, yes. Yeah, yeah. हा मला एक माहित नाही आता हा प्रश्न योग्य आहे की नाही, पण हा प्रश्न थोडासा सतावतोय मला बरेच दिवस, की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आता थोडस आध्यात्मिक काय म्हणतात ते इन्क्लिनेशन व्हायला लागलंय. तर प्रायोरिटी आता आध्यात्मिक गोष्टींना दिली जाते. जप म्हणा किंवा क्लास अटेंड करणं म्हणा किंवा जनरल लेक मेडिटेशन म्हणा, पण मग प्रायोरिटी ही बदलल्यावर कुठेतरी अशी मनातनं शंका वाटते किंवा भीती वाटते काय काय वेळेला, की आपण आपल्या माणसांपासनं तर दुरावले नाही ना जात. म्हणजे थोडी
प्रायोरिटी असं म्हणजे आय फील पर्सनली टोन अपार्ट ऍट टाइम्स. कुठेतरी स्वतःला मी हे समजावते की आय एम ऑन द राईट ट्रॅक. मी करते ते काही चुकीचं काहीच नाहीये, ज्याच्यात मला आनंद आहे, मला समाधान. आणि नाही म्हणजे मी माझ्या माणसांची साथ कुठे सोडलेली नाहीये, पण तरी कुठेतरी अशी खोलवर कुठेतरी अशी एक भीती वाटते किंवा शंका वाटते की माझ्या ह्या प्रायोरिटीज चेंज झाल्यामुळे मी दुरावत तर नाहीये ना माझ्या माणसांशी, किंवा कुठेतरी त्यांना लांब ढकलून तर देत नाहीये, असं कुठेतरी स्वतःलाच फिलिंग येतं. तर आय डोंट नो, म्हणजे मला हा प्रश्न आहे का आय एम मे बी सिम्पली शेअरिंग विथ यू ऑल की आय डोंट नो हाऊ टू लाईक कन्व्हिन्स माय सेल्फ और. आणि कधीतरी हे फिलिंग खूप स्ट्रॉंग असतं, कधीतरी मी स्वतःला सांगते नाही नाही लाईक बरोबर आहे तुझं चाललंय ते बरोबर आहे. पण मे बी मला तुमच्याकडनं असं एक शिक्कामोर्तब हवंय किंवा काहीतरी एक लाईक yes, I need your inputs basically on this line. सो थँक्यू फॉर शेअरिंग दिस. माझ्याकडून मी असं म्हणेन की खरोखर तुम्हाला जर असं कधी मनात शंका आली किंवा विचार येत असतील, समजा की कुठेतरी मी माझ्या जवळच्या लोकांपासून दुरावते म्हणून, तर यू कॅन स्लो डाऊन. कारण भक्तीच्या मार्गावर कधी भीती नाही वाटायला पाहिजे. भक्तीच्या मार्गावर ना कधी बरोबर. अँझायटी म्हणा, चिंता म्हणा, ती कधी वाटायला नाही पाहिजे. भक्तीचा मार्ग हा आनंदाचा मार्ग आहे. आनंदाने आपण भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. सो इफ यू फील यू आर स्पीडिंग अप and you are losing touch with people who care about you or about whom you care, you can slow down a little bit. Second thing is, instead of going away from people, you can think that you are going towards Krishna. Yes. लोकांपासून दूर जाणं ना, हे एक थोडंसं इनसेक्युरिटीची फिलिंग देणारी भावना आहे की मी कुठेतरी माझ्या जवळच्या लोकांपासून दूर जाते. बट इफ यू लुक ॲट द सेम ऍक्टिव्हिटी किंवा त्या सेम प्रवासात जर असं बघितलं की मी प्रभूजी गेल्या 6 महिन्यांपासून श्रीकृष्णांच्या जवळ जाते, ऑल्दो इट इज द सेम थिंग, पण हाऊ यू स्पीक अबाउट इट इज डिफरंट. सो वन इज मी माझ्या लोकांपासून दूर जाते आणि वन इज की मी श्रीकृष्णांच्या जवळ जाते. सो जेव्हा आपण म्हणतो की मी लोकांपासून दूर जाते, तेव्हा त्याच्यामध्ये एक थोडी भीतीचं वातावरण आहे, त्याच्यामध्ये एक चिंताग्रस्त वातावरण आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की मी श्रीकृष्णांच्या जवळ जाते, त्याच्यामध्ये किती आकर्षण आहे, त्याच्यामध्ये किती सकारात्मक भावना आहे. सो इफ यू फोकस दॅट, इतके जन्म, इतके वर्ष मी श्रीकृष्णांपासून दूर होते, ते तर माझ्या हृदयामध्ये नेहमी आहेत आणि ते तर नेहमी माझी वाट बघत होते. पण इतक्यात मला जाणवत आहे की श्रीकृष्ण कोण आहेत, श्रीकृष्णांनी माझी इतके जन्म, इतकी वर्ष कशी काळजी घेतली आहे आणि प्रत्येक कठीण प्रसंगी मला नेहमी कधी मदत केली आहे. सो नाव आय वॉन्ट टू प्रायोरिटाइज रेसिप्रोकेटिंग विथ दिस फ्रेंड. जो मित्र माझ्या हृदयामध्ये नेहमी होता, माझा शुभचिंतक नेहमी माझ्या हृदयामध्ये होता, त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं एका अर्थाने. तर आता कुठेतरी मला कॉम्पेन्सेट करायचंय. इतके जन्म, इतके वर्ष ज्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं, त्या व्यक्तीकडे आता मला जास्ती लक्ष द्यायचंय. सो मग ना ते टोचणार नाही. पण तरी पण जसं मी म्हटलं, इफ यू फील इट्स बिकमिंग टू फास्ट, यू कॅन स्लो डाऊन. मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड इज अ डायरेक्शन. रांगत रांगत जर मी योग्य ठिकाणी पोहोचलो तर ते चांगलं आहे, पण मी धावत धावत जर चुकीच्या ठिकाणी पोहोचलो तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही दिशा तरी बदलू नका, श्रीकृष्णांकडेच जा. पण तुम्हाला जर वाटतं की प्रभूजी मला असं वाटतं मी खूप धावत चालले, तर स्पीड कमी करा, चालत जा, थोडं हळूहळू करत जा. पण दिशा बदलू नका. दिशा तुमची सुयोग्य आहे, दिशा तुमची बरोबर नाही आहे, दिशा तुमची खूप छान आहे. अनेक अनेक जन्मांनंतर अनेक अनेक आपण वेगवेगळ्या योनीतून फिरून आता मनुष्य जन्म मिळालाय. मनुष्य जन्मामध्ये आपल्याला भगवद्गीता मिळाली आहे. सो व्हॉट यू हॅव रिसिव्ड इज व्हेरी रेअर ऍक्च्युली. मनुष्याणाम सहस्त्रेषु. हजारो हजारो मनुष्यातून एखाद्याला अध्यात्मामध्ये इंटरेस्ट मिळतो आणि अध्यात्मामध्ये इंटरेस्ट मिळून पण आपण या संस्थेशी त्या संस्थेशी बरेच गोष्ट, बरेच लोक बरेच काही सांगतात. पण श्रीकृष्णांची भगवद्गीता जशी आहे तशी आपल्याला मिळाली आहे, तर आपलं खूप मोठं सौभाग्य आहे. तर दिशा बदलू नका, वेग तुम्ही कमी करू शकता. आणि ऑलवेज रिमेंबर, यू आर नॉट गोइंग अवे फ्रॉम पीपल, यू आर गोइंग टुवर्ड्स युअर बेस्ट फ्रेंड. सो दॅट विल ऑलवेज गिव्ह यू अ पॉझिटिव्ह फिलिंग. करेक्ट. सो थोडक्यात म्हणजे मी असं म्हणू शकते का की मी स्लो डाऊन करण्याबरोबर
माझा पर्स्पेक्टिव्ह याकडे बघण्याचं म्हणजे थोडासा चेंज करायला पाहिजे. बरोबर? बोथ पॉइंट्स आर Right? इम्पॉर्टंट. बोथ पॉइंट्स आर Yeah, इम्पॉर्टंट. yeah, yeah. Thank you so much. Thank you. Hare Hare Krishna. Krishna. Okay, anybody else? प्रभूजी मी एक प्रश्न मला जरा विचारायचं होतं बट लिटिल ऑफ बीट आहे पण भगवद्गीतेबद्दलच आहे. दिस इज रिगार्ड माझा एक भाऊ आहे हु इज इन अ मेजर इज इन अ इंडियन आर्मी. ओके आणि ही बेसिकली इज अ स्पेशल टास्क फोर्स मध्ये आहे आणि एव्हरी डे रीड्स गीता एक एक अध्याय वाचतो. आय डोंट नो हाऊ मच ही नोज बट ही एक एक श्लोक वाचतो त्याचं पॅराग्राफ वाचतो अँड देन ही गोज फॉर हिज ड्युटी. And then he has a strategy because he has troops along with him. So त्याच्या एका मित्राने विचारलं की रोज तू गीता वाचतोस तर त्या गीतेमध्ये अर्जुन कृष्ण सांगतो अर्जुनाला की तू लढ. तर त्याने सांगितलं त्याच्यामध्ये मला एवढंच माहिती आहे की त्या अर्जुन आणि कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तू धर्मासाठी धर्माच्या रक्षणासाठी लढ आणि तू इकडे दुसऱ्या आपल्या देशासाठी तो लढतोय मी लढतोय. तर तो म्हणतो की डझंट की भगवद्गीता थोडी व्हायलन्स आणि नॉन व्हायलन्स मध्ये अडकली आहे का असं त्याला त्याच्या मित्राने विचारलं अँड देन ही शेअर्ड विथ मी. तर मला हे तुम्हाला विचारायचं होतं. सो व्हायलन्स आणि नॉन व्हायलन्स मध्ये अडकली आहे म्हणजे कळलं नाही मला. तो पॉइंट कळला नाही. नाही ते त्याचं असं म्हणणं आहे की नॉर्मली जे दुसरी पुस्तकं असतात किंवा असतात त्याच्यामध्ये सांगतात की तुम्ही शांत हे करा की तुम्ही लोकांना त्रास देऊ नका असं करा. पण इकडे धर्माच्या रक्षणासाठी श्रीकृष्ण सांगतात अर्जुना तू धर्माचं रक्षण कर तू लढ. तर तो मे बी त्याचा काहीतरी मिसकन्सेप्शन असेल त्याच्या मित्राचा. तर त्याने त्याला विचारलं की तुमची भगवद्गीता अशी व्हायलन्स आणि नॉन व्हायलन्सच्या मध्ये मोर टुवर्ड्स व्हायलन्स का जाते. राईट राईट. सो मोस्टली ना ज्या व्यक्तीने हा प्रश्न विचारलाय ही कुड बी हॅव्हिंग एन इम्प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द गीता. एक्झॅक्टली. आता आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतोय ना मोस्ट बिल्डिंगच्या बाहेर एक सिक्युरिटी गार्ड असतो आणि त्या सिक्युरिटी गार्डला सगळ्यांनी त्या कंपनीच्या सेक्रेटरीने किंवा सॉरी त्या बिल्डिंगच्या सेक्रेटरीने सांगितलेलं असं जर कोणी बाहेरचा माणूस आला जर इथे त्यांनी नासधूस केली तर तू त्याला इथून पळवून लाव. तर आपण आपल्या सिक्युरिटी गार्डला जेव्हा सांगतो की जर कोणी इथे नासधूस केली कोणी इथे काचा तोडल्या कोणी काही इथे माझ्या कारला त्रास दिला तर तू त्याला हाकलून लाव. इज दॅट व्हायलन्स और इज दॅट एनकरेजमेंट फॉर नॉन व्हायलन्स? No, that's not violence. It's basically encouraging him to, protect the assets. Yeah. So we want peace, but do everyone on the planet wants peace? I want peace. I don't want to fight with anybody, but is it necessary that the person in front of me, माझ्या समोर जो माणूस आहे तो पण शांतीप्रिय आहे, तो म्हणतो नंदुलाल दासला काही बोलायची गरज नाही, नंदुलाल दासशी कधी मी उद्धटपणे बोलणार नाही, नंदुलाल दास जे करायचं ते करू दे, असं असे किती लोकांचे विचार आहेत. खूप कमी. सो श्रीकृष्ण काय म्हणताय आपल्याला शांतीच पाहिजे, शांतीप्रिय आहे. पण या जगाची वास्तविक परिस्थिती काय माहितीये? जगाची वास्तविक परिस्थिती आहे की आपण किती शांतीप्रिय असलो तरी समोरचा माणूस शांतीप्रिय नसतो. आणि म्हणून शांती जर सांभाळून ठेवायची असेल, शांतीला जर जपून ठेवायचं असेल तर हातामध्ये कधी कधी शस्त्र लागतात. सो समटाइम्स आय हॅव स्पोकन दिस की शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही शब्द रिलेटेड आहेत. शस्त्र आणि शास्त्र यांचा जो रूट वर्ड आहे तो आहे शस धातू आणि शस बेसिकली मीन्स टू डिसिप्लिन. So there are two ways of disciplining somebody. One is through shastra and one is through shastra. मराठीमध्ये शासन शब्द आहे, महाराष्ट्र शासन म्हणजे जे राज्य करतात ते. सो मनुष्याला ऍक्च्युली जेव्हा शिस्त लावायची असते ना तेव्हा त्याला शाळेमध्ये पाठवायचं, त्याला नीट शिकवणी द्यायच्या, आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार घडवतो, दॅट इज शास्त्र. पण जेव्हा माणसाला शास्त्र कळत नाहीत, जेव्हा माणूस शास्त्रांच्या विरुद्ध जातो then he has to be taught using शस्त्र. तर प्रत्येक शाळेमध्ये आपण शिकवतोय, टीचर शिकवते सिविक्स मध्ये, बाळा
कधीही कुठली चोरी नाही करायची. शेजाऱ्याची पेन्सिल पण चोरी नाही करायची, शेजाऱ्याचं वही पण चोरी नाही करायची. जर सर्व मनुष्य त्या सिव्हिक्स टीचर कडून शिकून किंवा आपल्या आईकडून शिकून जर झाले असते तर आज चोरी झाली असती का बॉम्बेमध्ये? चोऱ्या नसं झालं. सो शास्त्र इज ऍक्च्युअली द राईट वे टू टीच पीपल, बट देर आर सम स्पेशल सोल्स हू डोंट अंडरस्टँड शास्त्र अँड हू वॉन्ट टू गो अगेन्स्ट शास्त्र. अँड वेन यू से मी शास्त्र स्वीकारणार नाही, मी शिकवणी स्वीकारणार नाही, मी चोऱ्या करीन. आपण आपल्या मुलांना शिकवतो उद्धटपणे बोलायचं नाही, म्हणतो मी उद्धटपणे बोलेन. मग अशा लोकांसाठी मग कान पिळायला लागतात. म्हणून तुम्ही सगळे गृहस्थ आहात, तुम्हाला सगळ्यांना मुलं असतात, तर मुलांना आपण सांगतो असं करू नको, असं करू नको, असं करू नको. मी करणार, काय करशील तू? मग काय करशील तू? मग कधी कधी थोडस वरची लेवल जायला लागतं. सो शास्त्र इज फॉर एव्हरीवन. पण जेव्हा लोक शास्त्राने बदलत नाहीत, जेव्हा त्यांना शिस्त लागत नाही शास्त्राने, तेव्हा शस्त्राने त्यांना शिस्त लावायला लागतं. सो श्रीकृष्णांनी शस्त्र आणि शास्त्र दोन्ही दिलेत आपल्याला. श्रीकृष्णांनी भगवद्गीता दिली आहे आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतायत की आपण गरज नाहीये, आपण स्वतः अटॅक करायची गरज नाहीये, पण समजा कोणी आपल्याला त्रास देत असेल, वी हॅव ऑल राईट टू डिफेंड अवर सेल्स. अर्जुनाने कौरवांवर पहिला अटॅक केला की कौरवाने अर्जुनावर पहिला अटॅक केला? इट वॉज अदर वे राऊंड. राईट राईट. सो श्रीकृष्ण ना अर्जुनाला लढायला नाही सांगत आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताय तुझ्या खिशामध्ये कोणतरी हात घालतंय, तो काढू नको देऊ खिशातलं पाकिट. सो तुमच्यातून किती लोकांनी तुमच्या मुलांना हे शिकवलं? पहिल्यांदा जेव्हा ते घरातून बाहेर पडले, एकटे कॉलेजला गेले असतील, तेव्हा तुमच्यातून किती लोकांनी सांगितलं बाळ हे पैसे आहेत, हे तुझ्यासाठी आहेत, पण बसमधून ट्रॅव्हल करताना लक्ष ठेव कोणतरी तुझं पाकिट घेईल नाही. इफ यू हॅव डन दॅट देन यू आर ऑल आर गिल्टी ऑफ क्राईम, यू आर एनकरेजिंग व्हायलन्स. सो मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणताय की तुझी संपत्ती ही सांभाळून ठेव आणि हे लोक तुझ्या संपत्तीवर डोळा टाकतायत. डोंट सिट डाऊन, शांत बसू नकोस. तू दुसऱ्यांवर आक्रमण करू नकोस, पण दुसऱ्यांनी तुझ्यावर आक्रमण केलं तर तू शांत बसू नकोस, कारण ते शांत बसून तू त्या आक्रमक प्रवृत्तीला प्रोत्साहन देतोस. See, when somebody hurts me and I keep quiet, you know what I'm doing? I'm encouraging violence. Very true. Yes. Yeah. So शांती जी या व्यक्तीची शांती आहे ना, जो हा प्रश्न विचारतोय, ती शांती नाहीये, ती अशांती घडवणारी शांती आहे. ती अशांतीला प्रोत्साहन देणारी शांती आहे. कोणी चोर आला आणि तुमच्या बाल्कनीची जी खिडकी आहे त्याला त्यांनी फोडलं आणि आज तुमच्या घरातून काहीतरी चोरी करून गेला आणि तुम्ही रिपोर्टच नाही केलं पोलिसांमध्ये, व्हॉट विल हॅपन? ही विल अंडरस्टँड यांच्या घरी, He will get encouragement and he will do multiple things. राईट. सो नाउ माय क्वेश्चन टू यू इज, जेव्हा तुमच्यावर व्हायलन्स झालं आणि तुम्ही शांतीप्रिय बनले आणि तुम्ही काही व्हायलन्स नाही केलं, आर यू डिस्करेजिंग व्हायलन्स और आर यू एनकरेजिंग व्हायलन्स? If I don't complain, then I'm encouraging. But that is शांतिप्रिय. You are trying to be शांतिप्रिय, but you are encouraging अशांती. Because तो आता त्याला कळेल यांच्याकडे काही चोरी केली तर काही फरक नाही पडला, तुमच्या घरी पुन्हा एकदा करेल किंवा तुमच्या शेजारच्या घरी करेल, त्याचं व्हायलन्स इन्क्रीज झालं. बरोबर. पण जर तुम्ही सेल्फ प्रोटेक्शन साठी, स्वतःला रक्षण करण्यासाठी ते रिपोर्ट केलं, हिज व्हायलन्स विल बी स्टॉप देअर अँड ऍक्च्युअली देर विल बी शांती. Yes. म्हणून एक आहे पुस्तकातली काल्पनिक शांती, शांतिप्रिय. शांतिप्रिय कोणी या गालावर मारलं तर दुसरा गाल द्यायचा त्याला, ती काल्पनिक शांती आहे. आणि ऍक्च्युअल शांती आहे की वेन समबडी थ्रेटन्स यू, यू टेल हिम आय विल नॉट कीप क्वाइट. एकदा झालं, खूप झालं, पुढे माझ्याकडे वाईट नजरेने जरी बघितलंस, आय विल गिव्ह यू सफिशियंट ट्रीटमेंट. आणि वेन यू स्पीक दॅट टू दॅट पर्सन, डोंट मेस अप विथ मी अननेसेसरीली. गरज नसताना मला मारायची गरज नाही. आणि पुढे काही केलंस तर लक्षात ठेव, हे जेव्हा आपण बोलतो ना, तर त्याच्यामध्ये ती हिंसक प्रवृत्ती जी आहे ती तिथे शांत होते. बापरे, मनोजला मी थोडासा धक्का दिला तर मनोजने म्हटलं एकदा दिलास शांत बसलो, दुसऱ्यांदा धक्का दिलास तर सोडणार नाही.
आता दुसऱ्यांदा तो धक्का देणार नाही तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला धक्का दिला आणि तुम्ही गप्प बसलात, तुम्हाला दुसऱ्यांदा जमिनीवर पाडेल एवढा धक्का बसू शकतो. हो मग possible. तुमच्या शांतीने शांती कुठे झाली? तुमच्या शांतीने अशांती झाली. बरोबर. म्हणून मोजकी जेव्हा तुम्ही उत्तर देता, मोजकं जेव्हा तुम्ही अशांती तयार करता, त्याच्याने ऍक्च्युली लांब काळासाठी शांती राहते. सो कृष्णा इज टेलिंग अर्जुन, नेव्हर एव्हर अटॅक एनीबडी. पण जर कोणी तुम्हाला अटॅक केलं तर तुम्ही शांत जर बसले तर तो पुन्हा पुन्हा अटॅक करणार. त्याच्यापेक्षा तू उत्तर दे त्याला. तू ऑफेन्सिव्ह करू नकोस, बट यू हॅव टू डिफेंड युअरसेल्फ. डिफेन्सिव्ह तर करायला लागेल तुला. आणि ते जे व्हायलन्स आहे दॅट इज महाभारत व्हायलन्स. महाभारत व्हायलन्स इज रिप्लाय व्हायलन्स. महाभारत व्हायलन्स इज नॉट ऑफेन्सिव्ह व्हायलन्स. मी तुम्हाला येऊन धक्का दिला आणि तुम्ही मला पुन्हा धक्का दिला आणि मी रेकॉर्डिंग केला फक्त तुमच्या धक्क्याचं. मी जे तुम्हाला उलट बोललो, मी जे तुमच्याशी वाईट बोललो त्याचं रेकॉर्डिंग नाही केलं मी. पण तुम्ही जेव्हा मला खूप चिडले, 5 मिनिटापासून हा व्यक्ती मला काय काय बोलतोय आणि मी चुपचाप ऐकतोय आणि तुम्ही थोडासा धक्का दिला मला आणि तो मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केला आणि लोकांना सांगितलं बघा मनोज माझ्यासोबत कसे वागतायत. यू विल से प्रभूजी मी तुम्हाला धक्का दिला आणि त्याच्या आधी 5 मिनिटं तुम्ही माझ्यासोबत काय करत होते. सो तुम्ही जो मला धक्का दिला ना दॅट इज इन रिस्पॉन्स टू हाऊ आय बिहेव्ड विथ यू फॉर 5 मिनिट्स. सो अर्जुनाने महाभारताच्या युद्धामध्ये जे केलंय दॅट इज इन रिस्पॉन्स टू पूर्ण आयुष्यभर त्या परिवाराला छळलंय. त्याच्या पत्नीला छळलंय, त्याच्या आईला छळलंय, त्याच्या भावंडांना छळलंय. मग आयुष्यभराचा छळ झाल्यानंतर जर कोणी त्याला योग्य उत्तर देतोय आणि तुम्ही बरोबर फक्त त्याचाच व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आणि म्हणणार तुमचे हे जे श्रीकृष्ण आहेत ना हे शांतीप्रिय दिसत नाहीयेत. तुमचे हिंदू लोकांचे जे श्रीकृष्ण आहेत हे भांडखोर दिसत आहेत. श्रीकृष्ण म्हणजे शांतीप्रिय नाही दिसत आहेत. दिस इज द बिगेस्ट व्हायलन्स. To speak about Krishna in such words without understanding the whole picture. Right? So म्हणून ना सिलेक्टिव्ह ऐकणं, सिलेक्टिव्ह रेकॉर्डिंग करणं आणि सिलेक्टिव्ह माहिती पसरवणं दिस इज द ग्रेटेस्ट व्हायलन्स. And Krishna is saying, I don't care about what people say about me, but I care about my devotees. आणि माझ्या भक्तांना जर कोणी त्रास दिला तर मी त्याला मार्गदर्शन करणार आणि त्याला सांगणार चुप बसायचा नाही. यू शुड रिटॅलिएट. शांत बसू नकोस. हा जो छळ चाललाय आयुष्यभराचा हा तुला इथेच थांबवायला लागणार. अर्जुना उठ, युद्ध कर. थँक्यू प्रभू, थँक्यू. सो खोटी शांती नको आपल्याला. ती ना ती प्लॅस्टिकची शांती आहे. ती काही कामाची नाही आहे ती शांती. ती फक्त वरवर शांती दिसते, आतमध्ये पूर्ण राग असतो. त्याच्यापेक्षा नीट उत्तर देऊन शाश्वत शांती चांगली, लांब काळासाठी शांती चांगली. ओके, धन्यवाद. थँक्यू. 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 सो ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू फॉर पार्टिसिपेटिंग. आपण इथे थांबूया. सो लास्ट फ्यू वर्ड्स फ्रॉम द ऑर्गनायझर्स. येस, थँक्यू एव्हरीवन. सगळ्यांचा धन्यवाद. आणि आपण 31 तारखेला SVS ला सावरकर स्मारकला आपण पुन्हा सगळे भेटूया आपल्या गीता क्लाससाठी. लॉंग पल्ला झाला आपला, पण सिच्युएशन वॉज लाईक दॅट. वी कुडंट हॅव क्लास ऑफ फिजिकल क्लासेस. तर आपण 31 तारखेला सगळे भेटूया. ओके, हरे कृष्ण. येस, क्लासेस आपण नेहमी ठेवले तर असं वन्स अ वाईल ठेवले तर खूप ठेवूया ना. प्रभूजीला जसा वेळ असेल तसा. We'll keep this questions and answers na. It basically helps to clarify our concepts. Yes. So आजच्या प्रश्न उत्तराबद्दल जर कोणाला काही फीडबॅक असेल तर प्लीज डू सेंड टू अबा माताजी, बीना माताजी. प्लीज सेंड की whether you liked it, whether you felt it could be improved in some way. We really want to help all of you. We really want to serve all of you. Any feedback, positive, negative. See, sometimes we feel feedback means only when you have some complaints. Feedback is not compulsorily negative. You can also send what you like. Positive, yeah. या गोष्टीने खूप मदत झाली, हे उत्तर खूप छान होतं, whatever. Right? So if you express, then we also understand what's happening. It will help us to plan properly. Okay. Yes. Thank you so much. Thank you. Yes. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. I have one question, Prabhuji, if you can take. Okay. Yes. Hare Krishna. Thank you. Yeah.
मला जेव्हा आणि ह्या म्हात्रे प्रभूजींनी विचारला प्रश्न, तर मी शांतीबद्दल बोलत होता, तेव्हा मला असं मनात विचारलं की ही त्यांची शांती म्हणजे वादळापूर्वीची शांतता म्हणतो तशी आहे, बरोबर ना? नक्की नक्की. ओके. आणि माझा प्रश्न असा आहे प्रभूजी की हाऊ टू नो इफ कृष्णा इज हॅपी विथ अवर डिवोशनल सर्व्हिस वॉट एव्हर वी आर प्रॅक्टिसिंग राईट नाऊ टिल Yeah. नाऊ, Yes. and what is my standing in this Krishna conscious moment? Right. So पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. If you are feeling encouragement for chanting, if you are feeling encouragement to attend classes, एक ना उत्साह वाटतोय का तुम्हाला? जेव्हा तुम्ही जपमाळ हातात घेता तेव्हा असं वाटतं का अरे वा, काय माझं सौभाग्य आहे की मला जप करायला मिळतोय, किंवा क्लासला येताना तुम्हाला आनंद आनंद अनुभवता का तो? सो द फीलिंग्स ऑफ हॅपीनेस, मनामध्ये जो आनंद अनुभवणे, मनामध्ये उत्साह अनुभवणे, हे एक लक्षण आहे की श्रीकृष्ण आपल्यासोबत खुश आहेत. आणि जर क्लासमध्ये येण्यासाठी नेहमी अरे काय आता क्लासला जायचं, किंवा जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा त्याचा एक जडपणा वाटणे, असं वाटणे की काय हे रोज जप करायला लागतो. सो दॅट फिलिंग की इट इज अ बर्डन, माझ्यावर हे ओझं कोणीतरी लादलंय, दॅट इज अ फिलिंग दॅट कृष्णा इज अनहॅपी विथ मी. श्रीकृष्ण स्वतः येऊन तुम्हाला सांगणार नाहीच आहेत. आपल्यामधून कोणीही अर्जुन नाहीये, मला पण नाही सांगणार आहेत की मी तुझ्यावर प्रसन्न आहे. पण श्रीकृष्ण आपल्या मनामध्ये परमात्मा रूपी आहेत आणि श्रीकृष्ण आपली भावना बघत असतात. म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांचं नामस्मरण करण्यासाठी, त्यांचा संदेश ऐकण्यासाठी, त्यांचा संदेश अभ्यास करण्यासाठी जर मनामध्ये नेहमी हुरहुर लागलेली असते, म्हणजे आता कधी क्लास होईल, कधी मी जप करीन, कधी मी सेवा करीन, ही जर आपल्या मनामध्ये नेहमी उत्साहाची भावना असेल, उत्सुकतेची भावना असेल, आतुरतेची भावना असेल, म्हणजे श्रीकृष्ण आपल्यासोबत प्रिय. मग श्रीकृष्ण विल नॉट फोर्स अस. जर आपल्याला ना आपला मूड चांगला नसेल, श्रीकृष्ण म्हणतील तू दूर राहा, तू तुझं जे काही करायचं ते कर. तुला जर क्लासला येऊन कंटाळा येत असेल, तुला जर नामस्मरण करता करता त्रास होत असेल, तर नको, मला त्रास नाही द्यायचा आहे कोणाला. श्रीकृष्ण कधी कोणाला फोर्स नाही करणार. म्हणून आपल्या जीवनामध्ये जप करायला आनंद, सेवा करायला उत्साह, भक्तांसोबत एकत्र येण्यासाठी आतुरता, दिस आर सिम्पटम्स, हे लक्षण आहेत समजून घेण्यासाठी की श्रीकृष्ण माझ्यासोबत प्रसन्न आहेत की नाही. ज्या दिवशी आपण अयोग्य वागणूक ठेवू, ज्या दिवशी आपले विचार चुकीचे असतील, त्या दिवशी श्रीकृष्ण आहेत ना भक्तीतला तो आनंद काढून घेतात. भक्तीमध्ये ना मी बघितलंय, भक्ती नीरस होते. आज ज्या प्रकारे लोक आनंदाने आपल्या कार्यक्रमाला येतात ना, काही लोक त्या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांना वाटतं मी कुठे आलोय, दे फील आउट ऑफ प्लेस, त्याच्यातून रस निघून जातो सगळं. का रस निघून गेला माहितीये? कारण कुठेतरी त्यांनी काहीतरी चुकीचे विचार केले, चुकीची वागणूक केली, आणि श्रीकृष्णांनी त्यांची जी कृपा होती ती काढून घेतली. द सेम कीर्तन बिकम्स बोरिंग टू पीपल. The same lectures become uninteresting to people. Why? Because Krishna takes out his mercy. So challenge is not to just come, but challenge is to come with eagerness. Challenge is to come with that proper attitude. So how we behave with other devotees, आपण इतर भक्तांशी कसं वागतोय हे श्रीकृष्ण बघतायत. आपण श्रीकृष्णाचं नामस्मरण करताना खूप हरे कृष्ण असं आनंदाने मान डोलवत करतो, पण इतर भक्तांशी जर आपण योग्यपणे वागत नसू, श्रीकृष्ण आपल्या चॅन्टिंग मधला जो आजचा आनंद आहे ना तो विड्रॉ करणार. आज जेव्हा आपण गीता वाचतोय, अरे वा, काय हे एक एक श्लोक आहेत, श्रीकृष्णाने काय छान मार्गदर्शन, ही जी चांगली भावना आहे ना, जर आपण आजूबाजूच्या लोकांशी नीट नाही वागलो, जर आपण उद्धटपणे वागलो, श्रीकृष्ण त्या गीतेमध्ये वाचनाचा जो आनंद आहे तो काढून घेणार. आणि आपण म्हणाल हे काय लिहिलंय, ही संस्कृत भाषा कशी किती जड आहे, कोणी लिहिली ही गीता, मला एक शब्द कळत नाही, ठेवा बाजूला, एक ती जुनी कादंबरी काढतो मी. इट्स व्हेरी रेसिप्रोकेटिव्ह मध्ये, इट्स व्हेरी रेसिप्रोकेटिव्ह. सो ऑलवेज रिमेन हंबल, always remain cooperative, never try to control, and that will make sure that Krishna will empower you. एका अर्जुनाद्वारे संपूर्ण महाभारतामध्ये सर्व कौरवांवर विजय मिळवून दाखवला श्रीकृष्णांनी, आणि वानरांची मदत घेऊन. वानर काहीही कामाचे नाहीयेत. साधारणपणे वानर, माकड काय कामाचे आहेत, त्या वानरांना सोबत घेऊन
रावणाच्या संपूर्ण त्या नगरीला नष्ट केलं रामचंद्र. ते आपल्याला सांगतायत, डोंट थिंक आय एम डिपेंडेंट ऑन यू, बट इफ यू हॅव द राईट मूड, इवन इफ युअर ए मंकी, आय विल यूज यू टू डू ग्रेट वंडर्स. आणि इफ यू आर समबडी लाईक रावण, ए बिग स्कॉलर, खूप शक्तिशाली आहे, सगळं काही आहे, पण मूड कसा आहे, त्याचा चुकीचा मूड आहे, कृष्ण डिस्ट्रॉइड हिम, राम डिस्ट्रॉइड हिम. सो परीक्षा काय माहितीये, थर्मोमीटर असतो ना, थर्मोमीटर, तसा एक समजा उत्साहोमीटर असेल आपला, एन्थुझियाझमोमीटर. सो वी हॅव टू चेक. पहिल्या दिवशी 2022 मध्ये एप्रिलमध्ये आपण गीता कोर्स सुरू केला. सो 2022 मध्ये जेव्हा आपण कार्यक्रमाला आलो तेव्हा आपला उत्साह कसा होता, आणि आता 2024 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपला उत्साह कसा आहे. जर तो खाली जात असेल तर कुठेतरी काहीतरी चुकलंय. आणि जर आपला उत्साह असा हळूहळू वाढतोय पण वरच्या दिशेने वाढतोय, इट मीन्स वी हॅव द राईट मूड अँड समवेअर कृष्ण इज हॅपी विथ अस. श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न आहेत याचं चिन्ह काय? पैसे जास्ती मिळणे, आपली तब्येत चांगली होणे, आपल्याला रूप सौंदर्य मिळणे नाही. ते तर फेअर अँड लवली लावल्यावर पण मिळतं. जर कोणी नास्तिक असेल आणि त्यांनी फेअर अँड लवली लावले तर त्याला पण रूप सौंदर्य मिळेल. जर कोणी नास्तिक असेल आणि त्यांनी कुठल्या तरी चांगल्या शेअर्सच्या कंपनीमध्ये शेअर्स विकत घेतले तर त्याला पण श्रीमंती मिळेल. ऍक्च्युअल लक्षण की श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न आहेत हे एव्हर इन्क्रीजिंग एन्थुझियाझम फॉर डिव्होशनल ऍक्टिव्हिटीज, सदैव वाढणारी आतुरता, सदैव वाढणारा उत्साह, सदैव वाढणारा तो गोडवा. श्रीकृष्णाशी संबंधित काही करायला गेलो की अरे गोडवा गोडवा गोडवा. सो द मोर हॅपी यू फील when you are serving Krishna, it means Krishna is happy with you. And the more chanting, Shravanam, yatras become boring to you, it means Krishna is not happy with you. Because Krishna is saying, दूरच राहा बाबा, कारण तू ज्या प्रकारे सगळ्यांशी बोलतोस की मी मोठा तू छोटा, तो समवेअर कृष्णा वॉन्ट्स यू टू स्टे अवे. मग ते हळूहळू ना त्याच्यातला रसच निघून जातो, ती इथे टेस्टच निघून जाते. मग तुम्ही किती हापूस आंबा खा की कुठला गोड आंबा खा, पण इथे जिभेला चव नसेल तर ते बेचव लागतं. म्हणून आपला बघा, तुम्ही चांगला मूड असेल ना तर लहान लहान गोष्टीमध्ये आनंद आहे भक्तीमध्ये, आणि जर मूड चांगला नसेल मोठ्या मोठ्या गोष्टी आपण करतोय पण बेचव लागतात. सो दिस इज द ओनली वे वी कॅन अंडरस्टँड इफ कृष्ण इज हॅपी विथ अस. कृष्णाज रेसिप्रोकेशन इज इन द हार्ट. Are you happy chanting? Are you happy reading? Are you happy doing Shravanam? Are you happy doing Seva? If you are, it means you have pleased Krishna. Nobody is going to give you a certificate. You have to take your own certificate. Okay, Mataji, Hare Krishna. Yes, very true. Thank you very much, Prabhuji, for your Thank beautiful you, thank you, explanation. thank you. I'm happy to see all your happy faces. Yes, enthusiasm. Yes, Prabhuji, thank you. Thank you. Hare Krishna. जय श्रीमद् भगवद गीता Hare की, Krishna. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, जय निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. Hare Hare Bol. Thank you very much. Thank you. Thank you, thank you. Thank you. Hare Krishna. थँक यू प्रभूजी, थँक यू. दंडवत प्रणाम. Grateful, grateful. हरे कृष्ण प्रभुजी.